हरी हरी हरिने माझे हरले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी घरची कुठे खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक तुका म्हणे निवांत राहे पहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक विठोबा रखुमा हो हरिने माझे हरले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक किंवा नोहे बरा हा लौकिक। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा गवळणीपर प्रकरणातील आणि भगवंताच्या दर्शनानं गोपीची झालेली अवस्था वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। हा श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी माता चरणावरी संतांची माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती बाबाला सांभाळा बाबाला सांभाळा विश्रांती बाबाला सांभाळा वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वचना एका कमळापती वचना एका कमळापती वचना एका रंगाची विनंती माझे रंगाची विनंती कर जोडी तो कधी काळी अपना साथे जवळी माझे रंगाची विनंती माझे रंगाची श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख हरिणे माझे हरले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक। प्रस्तुत श्री संत सावतामाळी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित असणारा हा
2 दिवसाचा सोहळा, त्यामधील असणारी ही भगवंताची काल्याची कीर्तन रूपी सेवा, ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून भगवत दर्शनानं गोपीची झालेली अवस्था वर्णन करून सांगतायत. एका गोपीनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं, पाहून विभोर झाले, स्वतःला विसरले. अखंड भगवंताचं चिंतन त्यांनी होऊ लागलं आणि भगवत चिंतनामध्ये मस्त झालेली ही गोपी, हिला त्यांनी संसारातलं कोणतंच काम सुचेना. बाजार करण्याकरिता निघाली खरी, पण बाजारात जात असताना सुद्धा भगवत चिंतन त्यांनी करते आहे. बाजारामध्ये दही, दूध, तूप, लोणी त्यांनी त्याची विक्री करायची आहे, ते तिला समजत नाही. भगवन्मय स्थिती झालेली आहे. का बरं ही झाली असेल स्थिती? त्याचं कारण त्या श्रीहरीनं गोपीचं चित्त चोरून घेतलेलं आहे आणि चित्त तिचं चोरून घेतल्या कारणानं ती आता संसाराकडे त्यांनी लक्ष देऊ शकत नाही. तिचं संपूर्ण लक्ष भगवंताकडे लागलेलं आहे. म्हणून त्यांनी तिची ही अवस्था इतर गोपींनी पाहिली. तिला विचारू लागल्या, झालं काय तुला? अशी काय करतेस? तुझं मन त्यांनी संसारात लागताना दिसत नाही, तू कामधाम व्यवस्थित करताना दिसत नाही, तुला नेमकं झालं काय ते तरी सांग. मग तिनं सांगितलं, मी भगवान श्यामसुंदराला पाहिलंय, त्यानं त्यांनी मला विलक्षण असणारं प्रेम प्राप्त करून दिलंय आणि त्याच्या प्रेमानं विभोर झाले. त्यानं माझं चित्तच आता चोरून नेलेलं आहे. हरेने माझे हरेले चित्त, म्हणून भारवित्त विसरली. दहीदूध तुपाचा भारही विसरले आणि वित्त नाम त्यांनी संपत्ती सुद्धा अशा पद्धतीनं विसरले. म्हणजे दहीदूध तूप लोणी विकायचं आहे आणि विकून त्यांनी घरी धन आणायचं आहे, दोन्ही गोष्टींचा विसर पडला. मग अशा अवस्थेत मी त्यांनी गेलेली आहे. आता घरी कशी जाऊ? घरचे लोक काय म्हणतील, विचारपूस करतील. पण अशी अवस्था झाल्या कारणानं घरच्या लोकांना मला आता काय सांगावं असा प्रश्न पडल्यामुळे आता कैसे जाऊ घरा, आता कशी घरी जाऊ? नोहे बरा लौकिक किंवा नोहे बरा हा लौकिक, हा लौकिकाच्या दृष्टीनं भाव काय चांगला दिसत नाही, घरी जाता येत नाही, काय करू? बरं, मला हे कोणाला सांगता पण येत नाही. मी जर हे त्यांनी कोणाच्या समोर सांगायला सुरुवात करीन आणि मी कोणाशी तरी बोलत होते असं घरच्या लोकांना जर कळालं तर घरचे लोक पुन्हा माझ्यावर संशय घेतील, काय बोलत होती? पारखी अशी, म्हणजे परक्याला सांगता गोष्टी, ही गोष्ट माझ्या अंतकरणातला भाव मी जर परक्याच्या समोर वर्णन करून सांगितलं, दुसऱ्या कोणाच्या समोर वर्णन करून सांगितलं तर घरची कुटी खातील. कुटी म्हणजे संशय. घरचे लोक माझ्यावर संशय घेतील, का बोलत होती, कोणाबरोबर बोलत होती, काय सांगत होती? मग काय उत्तर देईन मी त्या सर्व लोकांना, असं मला त्यांनी झालंय. मग आता घरी कशी जाऊ? आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. मग ज्या गोपीला त्यांनी विचारलं ना, ती गोपी सांगते, हे बघ, ज्या भगवंताचं तू चिंतन करतेस त्याला सामान्य समजू नकोस. तो जगन्नियंता परमात्मा आहे, तो सर्व काही करण्याकरिता समर्थ आहे. त्याच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत. तो त्यांनी संपूर्ण जगताला अशा पद्धतीने सांभाळणार आहे. म्हणून त्या भगवंताची तू शरणागती केलेली आहेस ना एकदा, आता विचार करू नकोस आणि कशाचाच विचार करू नकोस. तू फक्त त्याचं चिंतन करत राहा. जे होईल ते पाहू आपण नंतर. तू का म्हणे निवांत राहे, पाहिले पाही परतो, आणि जे होईल ते नंतर आपण त्यांनी पाहू. तू आता सध्या फक्त निवांत राहा, भगवंताचं चिंतन करत राहा, असं तिला सांगितलं. गोपीला जरा दिलासा प्राप्त झाला आणि ती अखंड भगवंताचं चिंतन अशा पद्धतीने करत राहिले. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा हरिने माझे हरले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. प्रस्तुत श्री संत सावता महाराजांचं आगमन होऊन 1 वर्ष त्याने पूर्ण झालं. सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची आपण सर्वजण सेवा करतो आहोत. मागील वर्षी सगळ्याच ग्रामस्थांनी मिळून या श्री संत सावतामाळी प्रतिष्ठानने या सर्व लोकांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर असणारा श्रीमद भागवत कथेचा सोहळा संपन्न केला आणि त्यावेळेला भरपूर आनंद सर्व लोकांनी अशा पद्धतीने परमार्थाचा घेतला.
वर्षभर त्यांनी होऊन गेलेलं आहे आणि आता त्याचं हे वर्धापन आहे आणि त्या वर्धापनातील असणारी ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे। वारकरी संप्रदायातला कुठलाही उपक्रम असला की त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं होत असते, म्हणून त्यांनी हा वर्धापन दिनाचा सोहळा त्याची ही सांगता आहे आणि ती काल्याच्या कीर्तनानं होते। काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगावं, अतिशय मधुर असणारं भगवंताचं चरित्र आहे। हा काल्याचं कीर्तन हे पूर्णतेचं कीर्तन असतं। चरित्र भगवंताचं सांगणं म्हणजे त्यांनी दिव्य असणारा आनंद, विलक्षण असणारा आनंद भोगणं असा त्याचा अर्थ होतो। म्हणून त्यांनी काल्याच्या कीर्तनात भगवंताचं चरित्र ऐकलं की माणसाला स्वतःचा विसर पडतो। महत्त्वाची गोष्ट आहे, परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? स्वतःला विसरायचं, याचं नाव आहे परमार्थ। म्हणून स्वतःचा विसर पडण्याकरिताच खऱ्या अर्थानं अट्टहास केला पाहिजे। तुकोबारायांनी विनंती केली भगवंताच्या समोर, हे देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज विसर पडणं। हा विसर त्यांनी कोणत्याही माध्यमातून त्यांनी होऊ शकतो। जसं एखादा योग साधना जर करत असेल तर योग साधना करता करता त्यानं त्यांनी योगश्चित्तवृत्ती निरोध हा चित्तवृत्तीचा निरोध करावा आणि मग त्यांनी योग हा शब्दच मुळात युज धातूपासून तयार झाला, जोडणे अर्थानं तयार होतं। मग काय करायचं? जीवानं परमात्म्याशी नातं जोडायचं, म्हणजे त्या परमात्मा स्वरूपाचं त्यानं चिंतन करायचं। चिंतन करता करता चिंतने तद्रूप अवस्था प्राप्त करून घ्यायची, म्हणजे योगाच्या माध्यमातून भगवत रूप व्हायचं आणि स्वतःचा विसर करून टाकायचा। ज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी विसर पाडता येतो महाराज। जसं त्यांनी स्वरूपाचा बोध प्राप्त व्हावा आणि बोध प्राप्त झाल्यानंतर सर्वात्मक स्थिती प्राप्त व्हावी, जशी जगद्गुरु तुकोबारांना प्राप्त झाली। ते म्हणतात अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, म्हणजे आकाशा एवढा मी व्यापक आहे असा बोध अंतकरणात उतरला। गिळवणी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सगळं गिळून टाकलं। कलेवर नाम त्याने व्यष्टे असणारा प्रपंच आणि भवभ्रमाचा आकार म्हणजे समष्टी असणारा प्रपंच। व्यष्टी आणि समष्टी दोन्ही असणारे प्रपंच गिळूनच टाकले। गिळवणी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, ही गिळवणी सांडिले शब्द दोन्हीकडे लावायचा, कलेवराकडे पण लावायचा आणि भवभ्रमाचा आकार तिकडे पण लावायचा। म्हणजे संपूर्ण हा जो भव आहे हा तोही गिळून टाकला, कलेवरही त्यांनी अशा पद्धतीने गिळून टाकलं, म्हणजे काही शिल्लक राहिलं नाही अशी अवस्था त्यांनी राहावी। आणि मग त्यांनी महाराज जे होतं ज्ञानाच्या माध्यमातून त्याला म्हणायचं विसर, मग हा अशा पद्धतीचा विसर पडू शकतो। पण योगाची स्थिती जर आपण पाहू गेलो तर कायमस्वरूपी टिकून राहत नाही महाराज। ऐकतात ना तुम्ही सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय। ज्या काळात तो साधक साधना करतो, तो डोळे बंद करून त्यांनी बसलेला असतो, तेवढ्याच काळामध्ये त्याची समाधी लागते आणि त्याला विसर पडतो। समाधीतून जागा झालं की लगेच खायला मागतो, भूक लागते म्हणतो, महत्वाची गोष्ट आहे। म्हणून त्याला विसर पडतो, पण क्षणिक पडतो। ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी विसर पडू शकतो, पण तो जर त्या ज्ञानाच्या भूमिकेत कायमस्वरूपी टिकून असला तर, नाहीतर मग त्यांनी प्रारब्ध असं बलवत्तर असतं महाराज की जे जीवनमुक्ताला सुद्धा व्यवहार करण्यास पात्र ठरवतं। महत्वाची गोष्ट, एखादा जीवनमुक्त जरी झाला, वास्तविक पाहता जीवनमुक्ताला काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतं, पण तरी सुद्धा त्यांनी महाराज तया हे कर्तव्य असे उरले लोकाला गे, त्याला हे कर्तव्य त्यांनी पाहायला मिळतं। तो कर्मे करी सगळी कर्म त्यांनी करतो। कर्म करणं हा विक्षेप आहे, म्हणून त्यांनी विक्षेप त्याला सहनच करावा लागतो महाराज। हे सुखदुःखाची हेलकावे त्याला सहन करावी लागतात, ज्ञानी जरी झाला तरी सुद्धा। जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर दर्पण आहे तोपर्यंत प्रतिबिंब दिसतच राहणार। जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आरसा आहे तोपर्यंत प्रतिबिंब दिसतच राहणार। आरसा बाजूला केल्यानंतर प्रतिबिंब दिसायचं बंद होईल। तसं जोपर्यंत ही शरीराची उपाधी आहे तोपर्यंत आपल्याला कर्म त्याने प्राप्त आहे, कर्म करावंच लागणार। कोणतंच कर्म नाही करायचं ठरलं तर श्वास घेणं तरी बंद व्हायचं नाही, तो श्वास तरी निदान घ्यावा लागेल, म्हणून कर्म त्याने करावंच लागणार आहे। म्हणून त्याने त्यालाही कर्म करावं लागतं, त्याचा विसर अशा पद्धतीने घाईघाईनं पडू शकत नाही। फक्त त्या ज्ञानी पुरुषाला त्याच्यावर कायमस्वरूपी टिकून राहावं लागेल। ते टिकून राहता येत नाही, त्याला व्यवहार करण्याकरिता का होईना पण खाली उतरावं लागतं, मग त्याला पुन्हा विक्षेप निर्माण होतो। जसं शुकाचार्य महाराजही त्यांनी दिव्य अवस्थेत होते आणि जनक राजा सुद्धा दिव्य अवस्थेत होता। याच्यात गुरु कोण आणि शिष्य कोण असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर सहज मनुष्य नाव ऐकूनच म्हणू शकतो की शुकाचार्य गुरु असतील आणि जनक राजा शिष्य असेल, पण तसं नव्हतं। जनक राजा गुरु होता आणि शुकाचार्य शिष्य होते।
मग जनकानं शुकाचार्यांना उपदेश केला होता, एवढी दिव्य स्थिती जनकाची होती. पण जनक राजाला त्यांनी महाराज 500 बायका होत्या, 500. एवढं मोठं राजपाट त्याला चालवायचं होतं, जीवनमुक्त होता. पण जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद जनकाला जास्त भोगता आला नाही, कारण विक्षेप होता म्हणून. शुकाचार्य शिष्य होते, कारण अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासेव फराटे दृष्टी केली. अभिमान झाला शुकाचार्यांना, म्हणून व्यासदेवांनी त्याने जनक भेटीशी पाठविला, जनकाच्या भेटीला पाठवला. मग जनकानं शुकाचार्यांना उपदेश केला, संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाकून द्या सुखी व्हाल. मग शुकाचार्यांना बोध त्यांनी प्राप्त झाला. त्याने विचारलं राजाला, राजा एवढ्या विक्षेपात राहून त्यांनी महाराज वृत्तीवर कसा राहतोस हेच मला कळत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगताय, तुला वृत्तीवर कसं राहता येतं हेच मला कळत नाही. ते म्हटले मी ते सगळं सांगतो, फक्त आमच्या गावातली रीत अशी आहे की कोणी पाहुणा आला की त्याची गावात मिरवणूक करायची, आणि मिरवणूक करण्याची पद्धत अशी असते म्हटले, एक असं परात घ्यायची, परातीत त्यांनी काठोकाठ पाणी भरायचं किंवा तेल भरायचं, त्याच्या हातात, पाहुण्याच्या हातात ती परात द्यायची. मग ढोल वाजवायचे, ताशे वाजवायचे, नगारे वाजवायचे, पिपाण्या वाजवायच्या, सगळ्या रांगोळ्या काढायच्या, सडा समार्जन सगळं गावभर करायचं. मग त्या पाहुण्याच्या हातात ते ताट देऊन त्याला सगळ्या गावात फिरून आणायचं. फक्त त्याला एक नियम सांगायचा की सगळी प्रदक्षिणा होईपर्यंत या ताटातलं थेंबभर सुद्धा पाणी खाली सांडता कामा नाही. असं त्यांनी करायचं. म्हणे ठीक आहे. मग ते ताट हातात दिलं, टाचन तास ते भरलं, आणि भरल्यानंतर त्यांनी शुकाचार्य महाराज ताट घेऊन चालू लागले. सगळ्या गावात मिरवणूक झाली. ढोल वाजत होते, औक्षणं होत होते, सगळ्या गोष्टी त्यांनी होत होत्या, सडा समर्जन होतं. आणि मग ते ताट त्यांनी शेवटच्या परत एकदा चक्कर मारून ठिकाणावर आले. मग ते ताट हळूच त्यांच्या हातातून कोणीतरी घेतलं. मग जनकानं प्रश्न विचारला, महाराज कसं वाटलं आमचं नगर? असा प्रश्न आहे का, आमचं नगर कसं वाटलं तुम्हाला? हे वडगाव काश्यंबेत तुम्हाला वाटलं कसं सांगा? ते म्हणले, राजा तुझं नगर त्यांनी फिरलो, गोष्ट खरी आहे, पण पाहिलंच नाही रे. म्हणे का बरं पाहिलं नाही? फिरून आणलं तुम्हाला आम्ही, एवढं सगळं गाव फिरलो आपण, 1 तास मिरवणूक चालली होती, तुम्ही पाहिलं कसं नाही? ते म्हटले, पाहिल कसा? का बरं? माझं सगळं चित्त या ताटाकडे लागलं होतं की तुम्हाला सांग यातला एक थेंब सुद्धा खाली सांडायचं नाही. मग नगर पाहायच्या नादी लागलो असतो तर यातला थेंबभर खाली सांडलं, परत तुमचा काही अपमान झाला असता. म्हणून नगर फिरलो, गोष्ट खरी आहे, पण त्यांनी नगर पाहिलं नाही. तसे महापुरुष त्यांनी महाराज या संसाररूपी नगरीमध्ये फिरत असतात, पण संसाररूपी नगर बघत नाहीत, कारण त्यांचं चित्त दुसरीकडे लागलेलं असतं. जसं शुकाचार्यांचं चित्त त्या ताटलीकडे लागलं होतं, तसं महात्म्याचं चित्त त्यांनी परमात्म्याच्या ठिकाणी लागलेलं असतं. हा महत्वाचा भाव आहे महाराज. म्हणून त्यांनी त्याला, ज्ञानी पुरुषाला चित्त परमात्म्याच्या ठिकाणी ठेवावं लागेल. महाराज म्हणतात, हरि हा व्यापक सर्वगत, हातव मुख्यत्वे वेदांत, चिंतनासी चित्त असू द्यावे सादर. हरी सर्व व्यापकच आहे. वेद म्हणतो सर्व ठिकाणी परमात्मा गच्च होय, ईशावास्यमिदं सर्वम, असं आहे की नाही? सर्व ठिकाणी परमात्मा गच्च. उपनिषद म्हणतो सर्व ठिकाणी परमात्माच परमात्मा आहे. फक्त तो परमात्मा पाहण्याकरिता चित्त त्याचं थाऱ्यावर असलं पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी योग करायचा प्रयत्न कराल तिथं चित्त गरजेचं आहे, ज्ञानाच्या माध्यमातून जाल तिथे चित्त गरजेचं आहे. म्हणून त्यांनी कठीण आहे, सहजासहजी त्याच्यावर टिकून राहता येत नाही. म्हणे मग याच्यापेक्षा सोपा काही उपाय आहे का? म्हणे आहे ना, एकच उपाय आहे. तो उपाय असा की भगवंतांनी सगुण साकार होऊन आपल्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. त्या सगुण साकार रूपाचं आपण चिंतन करणं, त्या रूपाचं आपण ध्यान करणं, हा पण एक उपाय आहे. त्याचं चिंतन करता करता आपण भगवत रूप होणं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून या माध्यमातून, म्हणजे भक्तीच्या माध्यमातून सुद्धा चित्त परमात्म्याच्या ठिकाणी लावता येऊ शकतं. म्हणे पण महाराज हे तरी लावणंच आहे की नाही? योगामध्ये जर गेलं तरी आपणच चित्त लावायचं, ज्ञानाचा त्याने माध्यमातून प्रवास केला तरी आपणच चित्त तिथं ठेवायचं. आणि तुम्ही म्हणता भक्ती करा, भगवंताच्या ठिकाणी चित्त ठेवा, आपणच ठेवायचं. असं कसं? तिन्ही ठिकाणी सारखंच आहे, मग दुसरं साधन केलेलं काय वाईट आहे तुमच्या भक्तीपेक्षा? ते म्हणले नाही, भक्तीमध्ये एक वेगळी काय. म्हणे काय वेगळी काय? एक न्याय सांगतो म्हटले. न्याय असा आहे, 2 न्याय आहेत. एक आहे त्याने मार्जार किशोर न्याय आणि काय मरकट किशोर न्याय. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगताय. मार्जार म्हणजे मांजर आणि मरकट म्हणजे माकड. दोघांनाही लेकरं होतं, मांजरीलाही लेकरं होतं, पिल्लं होतात, आणि माकडालाही त्याने पिल्लं होतं. पण फरक आहे महाराज, माकडाच्या पिल्लात आणि मांजराच्या पिल्लात फरक आहे. काय फरक आहे? मांजराला पिल्लं झाले फार तर फार 2 होत असतील, जास्त झाले तर 3 होत असतील, पण ते जन्माला आल्याबरोबर त्या पिल्लांचे डोळे उघडत नाहीत महाराज, मांजरीच्या पिल्लाचे डोळे उघडत नाहीत. मग काय करावं लागतं? ती मांजर त्यागणी जोपर्यंत पिल्लांचे डोळे उघडत नाही
तोपर्यंत त्यांनी दातात घेते आणि 7 घरं फिरवते. हे काही पुराणातलं नाही, हे शास्त्रातलं नाही. उदाहरण सांगतो, मग ते प्रॅक्टिकली आपण पाहू शकतो. मांजराचे दात असे असतात महाराज की ज्या दाताने उंदराचं ऑपरेशन करते ती मांजर, त्याची चिरफाड करते उंदराची, तेच दात असतात. त्या दाताने त्या पिलाला उचलते आणि उचलून त्यांनी 7 घरं फिरवते. का बरं फिरवते? त्याचं कारणही वेगळंच आहे महाराज. त्या पिलांचा जो बाप आहे ना मोठा कठीण आहे, त्याचं नाव बोक्का. तो जर आलाच तर नाश्त्यावाली 3 सुद्धा पिलं खाऊ शकतो, कारण त्याला सांगता येत नाही काय. म्हणून त्यांनी त्या बोक्याच्या भीतीने ही मांजर त्या पिलांना घेऊन 7 घरं फिरते. त्याचे डोळे उघडले की मग मात्र त्यांनी महाराज त्याला सुरक्षित आहे माझं बाळ असं पाहून त्यांनी सोडून देते. पण माकडाचं त्यांनी वेगळं असतं जरा. माकडीला जर पिलू झालं तर ही माकडीन काय करते, त्या पिलाला सांगते, हे बघ मला या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारावी लागते, आणि तुला घेऊन जर मला उड्या मारायचं म्हटलं तर मग आता घोटाळा होऊ शकतो. म्हणजे मी तुला धरू का मी उड्या मारू असं त्यांनी मला होतं ना. मग काय करायचं, तुला जर जगायचं असलं आणि कायमस्वरूपी माझ्याबरोबर राहायचं असलं तर तू मला घट्ट धरून ठेवायचं, माझ्या पोटाला घट्ट धरायचं. आणि आता मी उड्या मारताना जर तुझा हात निसटला, तू पडला, मेला, खलास, आपली जबाबदारी नाही. कोण म्हणतं? ती माकडीन म्हणते, पिलाला म्हणते. तुला जर जगायचं असलं तर तू मला घट्ट धरायचं आणि मग मी तुला त्यांनी अशा पद्धतीने घेऊन फिरणार. ती त्याला स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी सांगते. मग ते पिल्लू आईला त्यांनी धरतं. माकडाच्या जातीत एक नियम ठरलेला असतो, जर एखादं पिल्लू झाडावरून वरून खाली पडलं आणि पडता पडता जर त्याच्या हातामध्ये एखादी फांदी किंवा झाडाचा पाला आला नाही तर हे माकडच त्याला मारून टाकतात म्हणतात. म्हणे का बरं? ते म्हणतात आमच्या जातीत राहायच्या जोगा नाहीस तू, तुला स्वतःचं संरक्षण करण्याकरिता प्रयत्न सुद्धा करता आला नाही, म्हणजे एक फांदी तरी त्याच्या हातात असावी, असा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी माकडीन तिच्या पिलाला सांगते की तू असं कर. म्हणून त्याला जर जगायचं असलं माकडाच्या पिलाला तर त्याची जबाबदारी त्याला स्वतःला घ्यावी लागते ना, आईला घट्ट धरून ठेवावं लागतं. मांजराच्या पिलाचं मात्र तसं नाही. त्याला जर जगायचं असेल तर त्याची जबाबदारी त्यानं स्वतः घ्यायची नाही, त्याची जबाबदारी आई घेते आणि ती आई त्याला सांभाळते. दातात घेऊन त्यांनी महाराज 7 घरं फिरवते. महत्वाची गोष्ट आहे. मग कशाकरिता हा दृष्टांत सांगितला? त्याचा दृष्टांत सांगतो ऐका. जसं त्यांनी योगाच्या माध्यमातून जाणं, ज्ञानाच्या माध्यमातून जाणं म्हणजे स्वतःहून परमात्म्याच्या ठिकाणी चित्त ठेवणं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे माकडाचं पिलू जसं स्वतः जगण्याकरिता अट्टहास करतं तसं योगी पुरुषानं, ज्ञानी पुरुषानं स्वतः मुक्त होण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. पण भक्तांच्या बाबतीत मात्र तसं नसतं. का बरं तसं नसतं? भक्तांची जबाबदारी भगवंतावर असते. जशी मांजराच्या पिलाची जबाबदारी मांजरीवर आहे तसं त्यागडी महाराज भक्ताची जबाबदारी ही भगवंतावर आहे. मग परमार्थ करणं म्हणजे भगवंताच्या ठिकाणी चित्त लावणं असंच आहे ना. मग आपण चित्त लावणं आणि त्यानं आपलं चित्त चोरून घेणं याच्यात फरक आहे ना महाराज. महत्वाची गोष्ट आहे. सुविधा आहे, सुविधा सांगतोय तुमच्या समोर. ज्ञानाच्या माध्यमातून जाल, योगाच्या माध्यमातून जाल तर तुम्हाला देवाच्या ठिकाणी चित्त ठेवावं लागेल. आणि भक्तीच्या माध्यमातून जर प्रवास करण्याचा प्रयत्न केला तर परमात्मा तुमचं चित्त अशा पद्धतीने चोरून नेईल. ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. चित्त चोरिले नंदाच्या नंदने हो, नंदाचा नंदन चित्त चोरून घेणार आहे. म्हणून त्यांनी भक्तीमध्ये ही सुलभता आहे की भगवान त्यांनी चित्त चोरून घेतो आणि मग वेगळं चित्त भगवंताच्या ठिकाणी लावायची आवश्यकताच पडत नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून चित्त अशा पद्धतीनं भगवंताच्या ठिकाणी लावलं पाहिजे. ते त्यांनी कोणत्या पद्धतीनं लागावं असा विचार आपण करावा. त्यापेक्षा साधू संतांनी आपल्याकरिता केला आणि सगळ्या साधू संतांनी विचारपूर्वक निर्णय दिला की भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. मग सगळ्या लोकांना सांगितलं भक्ती करा भगवंताची. नवे नवे डांगोरा पिटण्याकरिता तयार आहेत महाराज. हे पिटू भक्तीचा डांगोरा, कळे काळासी दरारा,
तुका म्हणे करा जय जयकार आनंदे झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. म्हणून त्यागणी महाराज भक्तिपंथ हा सोपा मार्ग आहे. या मार्गामध्ये भक्ताला कमी कष्ट असतात, भगवंताला जास्त कष्ट असतात. भगवान स्वतःच भक्तांना आपलंसं करून घेतो. मग हा भगवान भक्तांना आपलंसं करून घेण्याकरिता काय करतो नेमका, त्यांचं चित्त त्याने आपल्याकडं वेधून घेण्याकरिता काय करतो नेमका, असं जर त्याने तुम्ही म्हणत असाल तर तो त्या भक्तांकरिता अतिशय सुंदर असणारं रूप धारण करून येतो. आणि ते रूप असं मोहक असतं महाराज की त्याला एकदा पाहिलं रे पाहिलं की दुसरं काही पाहावंसंच वाटत नाही. महत्वाची गोष्ट, एकदा तो पाहिला देखलिया वेधुलावी पैसे जीवे जडून, त्याला एकदा पाहिलं की तो वेध लावतो आणि जीवाच्या ठिकाणी घर करून बसतो. आणि मग मात्र त्याने महाराज दुसऱ्या कोणाची आठवण होऊ देत नाही. ज्यानं भगवंताला पाहिलं त्याला आईबाप आठवत नाहीत, ज्यानं भगवंताला पाहिलं त्याला बायका मुलं आठवत नाहीत, ज्यानं भगवंताला पाहिलं त्याला घरदार आठवत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आपल्याला जर हे सगळं आठवत असलं तर आपण समजायचं आपण अजून म्हणजे असं लावून घेत जायचं. त्याला लावणं फार महत्वाचं आहे महाराज. अजून आपण भगवंताला पाहिलं नाही म्हणून आपल्याला सगळं आठवत आहे, महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला अशी कथा जर त्यांनी रंगात आली, लोक जर कथा ऐकताना तल्लीन झाले की मनातली मनात माझ्या असं वाटतं आता वाटतं ही कथा झाल्यानंतर लोक डायरेक्ट हिमालयात जातील. खरंच असं वाटतं मनातली मनात. लोक बरोबर आपल्याच घरी जातात, रॉंग नंबर सुद्धा लागत नाही. त्याचं कारण काय, भगवान चित्तात प्रगट होत नाही म्हणून त्यानं प्रगट झालं पाहिजे. तो प्रगट होण्याकरिता आपण त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. म्हणून त्याने महाराज परमात्मा काय करतो, सुंदर रूप धारण करतो आणि भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. आणि त्याचं ते रूप पाहिलं रे पाहिलं की मग मात्र भक्त फसतो. बहुता येणे नागविले हरुणी सर्वस्व हे नेले, करो जाता याची गोठी जीवे जीवा घाली मिठी निळोबराय म्हणतात. म्हणून त्याने याची गोष्ट जरी काढली तरी सुद्धा त्याने महाराज हा जीवाच्या ठिकाणी मिठी घालतो आणि आपल्यापेक्षा वेगळं त्याने राहू देत नाही. आपण वेगळे राहू नेदी असं आहे की नाही. म्हणून त्याने तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती बैसला तो चित्ते निवडेना. कितीतरी प्रमाणे मला सांगता येतील. दुसऱ्याला देत नाही महाराज. आपला भक्त जो आहे ना दुसऱ्याच्या ताब्यात देत नाही. म्हणजे तो बायका पोरांच्या ताब्यात त्याने देत नाही, तो काळाच्या ताब्यात देत नाही, तो कोणाच्याच ताब्यात स्वतःच्या भक्ताला देत नाही. तो स्वतःच्या अधीन करून ठेवतो भक्ताला. हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून सुंदर रूप धारण करून येतो आणि मग त्यांना वेधून घेतो. म्हणून त्यांनी सगळेच भक्त त्याच्या जय जय विठोबा रखुमाई, जय 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 ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठो रोख जरा नवीन वाटतं ना, पोरांना जरा नवीन वाटत असेल. आता काय करू, आमची फडावरची पद्धत आहे, त्याला नाईलाज आहे. आपला जो वारकरी संप्रदाय आहे ना हा त्याने विविधतेनं नटलेला संप्रदाय आहे. याच्यामध्ये सुद्धा अनेक फड आहेत, वेगवेगळ्या परंपरा त्याने पाहायला मिळतात. म्हणून कोण्याही परंपरेतून असो काही असो भगवंताचं चिंतन महत्त्वाचं आहे ना. आता वाडवडिलांनी घालून दिलेली परंपरा आहे. आमची गुरुजी अशा पद्धतीने चिंतन करतात, आम्ही तशाच पद्धतीने करतो, असू द्या. म्हणून त्याने हे आंघोळणी पडलं पाहिजे. देव प्रगट होतो आणि दर्शन देतो. त्याच्या दर्शनानं त्याने महाराज सर्व जीव विभोर होतात आणि मग भगवंताच्या चिंतनामध्ये स्वतःला सोडून देतात. पण हा परमात्मा जीवांना आपलंसं करण्याकरिता त्यांच्यावर उपकार करायला येतो. अनेक अवतार अनेक युगांमध्ये आला. हा सत्ययुगामध्ये आला, यानं नरसिंहवरासारखी रूप धारण केली. हा त्रेतायुगामध्ये आला, हा कोदंडपाणी राम होऊन आला महाराज. आपल्याकडे राम मंदिर आहे ना, मगच मी त्यांच्या समोर सांगत फार सुंदर राम मंदिर तयार झालेलं आहे. दगडी मंदिर आहे, आकर्षक असणारं मंदिर आहे. आणि त्यापेक्षा तिथं रामाचं वास्तव्य आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कशाहून वास्तव्य म्हणतो, तुला काय कळालं वास्तव्य? त्यांनी सांगितलं ना मला की भजन चालू होतं आणि भजन सुरू असताना त्यांनी असं रात्रीचं जागर होता वाटतं ना. आणि मग काय भजनी लोकांना वाटलं की आपण त्यांनी बाहेर सभामंडपात भजन करावं म्हणून त्यांनी आतून बाहेर आले आणि बाहेर आल्यावर मंदिर पडलं. कशामुळे त्यांनी झालं, हे रामाचं अस्तित्व आहे. त्याने सांगितलं जा बाहेर, इथं जर बसाल तर पडल ना अंगावर हे सगळं खाली. त्याचं अस्तित्व असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होत नाहीत. म्हणून त्यांनी एवढं तुमच्याकडे हे पावित्र्य पाहायला मिळते. हे हवा सुद्धा त्यांनी चांगली लागते. तुम्हाला गार लागत असेल पण मला चांगली लागते. त्याचं कारण त्यांनी या सगळ्या परिसराला गणपती बाप्पांचं वास्तव्य आहे, रामरायाचं वास्तव्य आहे, महादेवाचं त्यांनी मंदिर आहे, सावता महाराजांचं सुंदर मंदिर आहे. चांगले संस्कार अशा पद्धतीने आहेत म्हणून त्यांनी समाधान वाटतं. असू द्या. म्हणून रामप्रभू अवताराला आले.
त्यांनी सुद्धा सर्व लोकांना अशा पद्धतीने वेधून घेतलं. कोदंडपाणी असणारा राम त्रेतायुगामध्ये, तोच परमात्मा त्यांनी द्वापार युगात प्रत्यक्ष प्रगट झाला आणि प्रगट होऊन त्यांनी महाराज त्यानं सर्वांना आपलंसं करून घेतलं. 2 रूप त्यांनी असे आहेत, अतिशय सुंदर आहेत महाराज. माऊली वर्णन करून सांगतात, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरे स्मराकारे. अभंग नामपर नाही बरं, नामाचं वर्णन करणं, रूपाचं वर्णन करणारा अभंग आहे. रामकृष्ण नामे, राम आणि कृष्ण हे 2 नावं घेऊन दोघे प्रगट त्यांनी झाले. तर रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी. रामकृष्ण नावांनी हे जे 2 अवतार भगवंतानं घेतलेले आहेत ते साजरी आहेत, हे सांगण्याचं तात्पर्य आहे. हृदय मंदिरे स्मराकारे म्हणून आपण हृदयामध्ये त्या रामकृष्णाचं चिंतन त्यांनी करावं. त्याला त्यांनी महाराज आपण अखंड आपल्या हृदयामध्ये आठवावं. 2 रूप अतिशय सुंदर आहेत. तसे तर भगवंताचे अवतार अनेक प्रकारचे पाहायला मिळतात. त्याच्या 6 मुख्य प्रकार आहेत: अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम. हे 6 तरी भगवंताचे अवताराचे प्रकार आहेत महाराज. त्याच्यामध्ये राम अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण अवतार हा पूर्णोत्तम अवतार आहे. पण राम अवताराला पूर्ण का म्हटलं? त्याला काही प्रतिबंध आहेत. काय प्रतिबंध आहे म्हणे? बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. रामाला अनेक पत्नी त्यांनी करता आल्या असत्या, पण वाल्मिकानं लिहिलं एकच पत्नी होती रामाला. पण 1 पत्नी व्रत, 1 बाणी व्रत, 1 वचनी व्रत. प्राण जाय रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. अशी अवस्था त्यांनी महाराज रामाला त्यांनी बंधनात राहावं लागलं. वाल्मिकानं लिहिलं म्हणून त्या वाल्मिकाचीच केवढी ख्याती वाढली. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधे. पण कृष्ण अवतारात मात्र असं काही लिहून ठेवलेलं नव्हतं. म्हणून त्यांनी स्वातंत्र्य आहे. तिथं त्यांनी एकच पत्नी व्रत धारण करावं लागलं आणि तिचाही वियोग झाला राम अवतारात. इथं काही बंधन नव्हतं महाराज. आता इथं 16,108 बायका. मला वाटतं त्याच्यानंतर परत कोणीच नसेल केले एवढ्या बायका अजिबात. परत काय मला कुठं वाचायला मिळालं नाही की 16,108 त्यांनी पत्नी एखाद्याला आहेत म्हणून. नाही, अनेक राजांना त्यांनी, एक चित्रकेतू राजा होता त्याला 1 कोटी बायका होत्या. पण ते त्याच्या आधीचं त्यांनी चरित्र सांगतात महाराज. हे त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या नंतर असं काय कोणाचं ऐकायला एवढा पत्नी त्यांनी का? प्रतिबंध नाही कोणत्या प्रकारचा. म्हणून त्यांनी सर्व काही करायला समर्थ असणारा हा पूर्ण पुरुषोत्तम आहे. आणि म्हणून तो त्यांनी सर्वांना वेधून घेण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला. द्वापार युगामध्ये आला. कसा काय त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला? काय कारण त्यांनी झालं? त्याला येण्याकरिता काहीतरी कारण लागतं, निमित्त लागतं. मग त्याने निमित्त केलं. हे बघा, हे संपूर्ण विश्व तो परमात्मा स्वतःच चालवतोय. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, कर्मप्रधान विश्वर चिराखा, जो जस कर हुसो तस फल चाखा. कर्मप्रधान विश्वर चिराखा. संपूर्ण विश्व भगवंतानं कर्मप्रधान निर्माण केलेलं आहे. कर्मप्रधान म्हणजे काय? 2 प्रकारचे कर्म आहेत, एक धर्म आणि एक अधर्म. म्हणजे पाप आणि पुण्य. पुण्याला धर्म म्हणतात आणि पापाला अधर्म म्हणतात. म्हणून पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी असं आपण म्हणतो. म्हणून पाप पुण्यात्मक ही रचना त्यांनी जीवांची भगवंतानं केली. आणि मग ही रचना करत असताना या पृथ्वीवरचा समतोल ठेवायचं काम सुद्धा त्याच्याकडे झालं. जर पाप त्यांनी वाढू लागलं तरी पण यायचं, सारखं करायचं. पुण्य वाढायला लागलं तरी यायचं, सारखं करायचं. बऱ्याच वेळेला पुण्याचा पण प्रभाव वाढतो ना महाराज. आता जरा जास्त झालेला आहे पुण्य. पूर्वी हे बघा, आता किती मोठा सोहळा माऊलींचा होतो, तुकोबऱ्यांचा किती मोठा सोहळा होतो. पहिले काय एवढे लोक होते का सोहळ्याला? जुन्या लोकांना आज विचारलं तर त्यांनी सांगतात, देहूरून तुकोबऱ्यांचा जो सोहळा जात होता त्यातले जे वयोवृद्ध त्यांनी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. ते म्हणले काय नाही, फक्त 500 लोक सोहळ्यात असायचे आणि एवढेच लोक त्यांनी जायचे. आता किती आहेत? 5 लाख. एवढे लोक एका वेळेला त्यांनी चालतात. म्हणजे पुण्य वाढलं की नाही? वाढलं की काय झालं अजून मला कळलं नाही. फक्त पुण्य करणारे त्यांनी वाढले, पण पुण्य वाढलं असेल असं वाटत नाही मला. तुम्हाला कळतं ना मला काय सांगायचं ते? तेवढं कळालं तरी पुढे झालं. काय स्पष्ट सांगितलं पाहिजे असं थोडंच आहे. म्हणून त्यांनी भरणा झाला, फक्त भरणा झाला. ऊपर से तो खूप बनी अंदर की राम जाने. वक्ते बाबा म्हणत असतात, मला पाहन पान फुलवा. काय पाहन पान फुलवा? आतमध्ये काय भरलंय ते त्यांनी कळायला पाहिजे की नाही? महत्वाची गोष्ट आहे. बाहेरून कोणी किती स्वतःला वारकरी म्हणत असला तरी तो आतून वारकरी असला पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. असं आहे. म्हणून त्यांनी महाराज आता वारकऱ्यांमध्ये घुसायचं आणि त्यांनी चोऱ्या करायच्या, लोकांना लोबाडायचं, काही पण करायचं, खिशे कापायचे, फलनं करायचं. वारकरी चोरी करणार नाही. वारकरी कोणाची चोरी करीत? वारकरी वाईट वागत नाही महाराज. मग भामटे वारकऱ्यांमध्ये घुसलेत आणि ते चोऱ्या करतात, महत्वाची गोष्ट. म्हणून ते भामटे ओळखू येत नाही, दोन्ही दिसती सारखी. आणि वर्म जाणे तो पारखी, पण पारख्यालाच कळू शकतं, महत्वाची गोष्ट आहे.
म्हणून त्यांनी महाराज फार जास्त जरी लोक दिसत असले तरी त्यांनी विरळाच एखादा असतो की ज्याच्या समोर दंडवत करावं. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. म्हणून त्यांनी महाराज पुण्य वाढलं तरी देवाला यावं लागतं आणि पाप वाढलं तरी देवाला यावं लागतं. म्हणून त्या काळामध्ये द्वापार युगात पृथ्वीवर पापाचा भार त्यांनी जास्त झाला होता. म्हणून त्यांनी कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे, शिशुपालासारखे, दंतवक्रासारखे, शाल्वासारखे, काशीराजासारखे, पौंड्रक काशीराज त्यांनी द्विधासारखे फार वाईट लोक जन्माला आले. आणि या सगळ्या लोकांना त्यांनी महाराज वेदाचा विरोध करावा असं वाटला, संतांचा विरोध करू लागले. महाराज म्हणतात मानहु मात पिता नाही देवा साधू पही करवार ही सेवा. मानहु मात पिता, आई बापाला मानायला तयार नाहीत, साधू संतांच्या हाताने सेवा करून घ्यायला लागले अशी त्यांची अवस्था होती. या कंसानं स्वतःचा बापच बंदीखान्यात टाकला होता महाराज, बाप बंदीखान्यात नेऊन टाकला आणि मग स्वतःच राजा झाला असा असणार हा कंस. म्हणून त्यांनी महाराज सर्वांना त्रास देऊ लागले. यांनी ब्राह्मणांचा छळ करायला सुरुवात केली, यांनी गोमातेचा छळ करायला सुरुवात केली, यांनी भक्तांचा छळ करायला सुरुवात केली. सर्वजण त्रस्त झाले, त्राही त्राही करू लागले. भगवंताची शरणागती करू लागले. देवा धाव, राम शरणम राम शरणम राम शरणम त्राही माम, कृष्ण शरणम कृष्ण शरणम कृष्ण शरणम त्राही माम. वाचवा देवा असं म्हणू लागले. आणि मग त्यांनी महाराज पृथ्वीनं भगवंताकडे विनंती केली ब्रह्मदेवाच्या माध्यमातून. आणि मग आकाशवाणीने सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. देवकीच्या घरी भगवान येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. त्यानं तिचा विवाह त्यांनी वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं. आकाशवाणी झाली, हिच्या पोटी आठवा येऊन तुला मारील. त्यानं देवकीला मारण्याचा प्रयत्न केला, पण वसुदेवानं हात तो धरला. वसुदेवे मग दोघांना बंदीखान्यात टाकलं. 6 लेकरं त्यांनी झाली, 6ची 6 कंसानं मारले. 7वा गर्भ त्यांनी प्रगट झाला. योगमायेनं तो पळवला, रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. तिथे भाद्रपद शुद्ध षष्टीला बलभद्राचं प्राकट्य झालं. आणि त्यानंतर त्यांनी अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. देवकीचं तेज वाढू लागलं. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता येऊ लागल्या. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांचे योनिम निहितंचे सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वम शरणम प्रपन्ना. भगवंताची शरणागती देवदेवतांनी केली. आणि आता परमात्मा त्यांनी प्रगट होण्याची वेळ जवळ आली. श्रावण महिना आला, त्याच्यात वद्य पक्ष आहे, त्याच्यात अष्टमी तिथी आहे, बुधवारचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे. चंद्रबळ अतिशय चांगला आहे. रात्रीचे 12 वाजले आहेत. लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये त्यांनी पडलेला आहे. त्या प्रकाशानं त्यांनी दिव्य असणारी आकृती धारण केली. आणि अष्टवर्षाची चतुर्भुज असणारी भगवंताची मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाली. देवदेवतांना आनंद झाला. जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि आता भगवंताला पाहून वसुदेवानं नमस्कार केला. म्हणे देवा, तुझ्या प्राप्तीकरिता तपश्चर्या करावी लागते, कारण तपे विन दैवत असं आपण रोज म्हणतो. तपश्चर्या केल्याशिवाय देव भेटत नसतो. मग आम्ही काही तपश्चर्या केली नाही तरी आलास का? आलास सांग. देव म्हटलं हे खरंच आहे, मी बगैर तपश्चर्याचा प्रसन्न होत नाही. आज लोकांना वाटतं त्यांनी लगेच देवानं आपल्याला दर्शन दिलं पाहिजे. असं नाही. देवानं दर्शन द्यावं असं वाटत असेल तर तपश्चर्याच करावी लागेल जीवनात. तपश्चर्या म्हणले की लोकांना लगेच अशी लांब दाढी वाढवायची, जटा वाढवायची की असं डोळे बंद करून बसायचे, यालाच लोक तपश्चर्या म्हणतात. ही तपश्चर्या एवढीच तपश्चर्या असते असं नाही महाराज. तपश्चर्या तर डोळ्यानं होते, तपश्चर्या कानानं होते, तपश्चर्या जिभेनं होते, तपश्चर्या मनानं होते. ही त्यांनी कायिक वाचिक मानसिक तपश्चर्या त्यांनी करता येते. तप 3 प्रकारचं असतं. म्हणून त्यांनी फक्त जंगलात राहून त्यांनी डोळे बंद करून ध्यानाला बसणं, साधना करणं, याला जर कोणी तपश्चर्या म्हणत असेल तर त्याला साधू संतांनी तपश्चर्या म्हटलं नाही. ते म्हटले वनात जाशी त्रिवनिताची चिंतीशी. मग ते नाही, घरदार सोडून त्यांनी जंगलात जाऊन बसला आणि तिथं त्यांनी बायकोचं चिंतन करायला लागला की त्याला काही तपश्चर्या म्हणायचं का? महत्वाची गोष्ट आहे, तो बायका पोरात असून भगवंताचं चिंतन करणारा असावा. त्यानं डोळ्यांना नियम घालून द्यावा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, त्यानं डोळ्यांना नियम घालून द्यावा. डोळ्यांनो चुकीचं पाहू नका, त्याहुनी आंधळा बऱ्याची मी, पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बऱ्याची मी. म्हणून डोळ्यानं पाप त्यांनी पाहू नये. आई बहिणींकडे त्यांनी पाहत असताना फार चांगली नजर असावी. ही माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझी मुलगी आहे, असा भाव अंतकरणात असावा. नाही तर माळा भल्या 2 किलोच्या घालायच्या गळ्यात, नजर मात्र खरकटी. अशा खरकट्यांना देव कसं भेटेल खरं सांगा तुम्ही मला. नजर चांगली असली पाहिजे की नाही. कानानं त्यांनी महाराज भगवंताची गुणानुवाद ऐकावेत. ते जर त्यांनी थोडे जास्त ओव्हरलोड झालं की लोकांना जास्त होतं. मग ते आम्हाला त्याचा अनुभव आहे. लोक कीर्तनात बसून सुद्धा घड्याळ दाखवतात. ते म्हणतात टाइम होऊन गेला. म्हणजे त्यांच्या कानाला त्यांनी देवाचं चिंतन जास्त सहन होत नाही. मग त्याचं त्यांनी रिॲक्शन येण्याची दाट शक्यता असते. असं होतं ना महाराज. महत्वाचा विचार आहे म्हणून. आणि हेच जर त्यांनी एखाद्याचा खलबत्ता कुटायचं काम चालू असेल, म्हणजे एखादा काड्या करायचं काम, जर तुमच्याकडे आहेत ना हे शब्द,
म्हणजे खलबत्ता कुटणे, काड्या करणे. अशा काड्या जर चालल्या तर 3 तास निघून गेले तरी माणूस हटत नाही. तो म्हणतो अजून सांग, अजून त्याने काय केलं सांग. असा कार्यक्रम देवाचं ऐकायला चांगलं वाटत नाही. मग कानाची तपश्चर्या आहे, कानांना सांगूनच टाकायचं, चुकीचं ऐकू नका, जगाच्या झंझटी ऐकू नका. आपल्याला काही कमी आहेत का? कासे या गुणदोष पाहू अनेकांचे, मज काय त्याचे उणे असे. लोकांचा एक स्वभाव असतो महाराज, आपल्या खाली काय जळतं ते पाहायचं नाही, लोकांचं विझवायचा प्रयत्न. आपलं पेटलंय ना खाली, हा महत्वाचा विचार आहे. हे समजत नाही. आपल्या खालचा अंधार त्याने कळत नाही, दुसऱ्याचं त्याने उजेड करायचा प्रयत्न करायचा, ते आपलं काम नाही. आपण काय अवतारी थोडेच आहोत, अवतार घेऊन आलो दुसऱ्याचं कल्याण करायचं. आपलं आधी कल्याण केलं पाहिजे, महत्वाची गोष्ट. म्हणून चुकीचं ऐकू नये, चुकीचं पाहू नये, चुकीचं बोलू नये, अखंड भगवंताचं चिंतन करावं. अशी मनाला त्यांनी सवय लावून ठेवावी. दुसऱ्या माणसाचं त्यांनी हित व्हावं याच्याकरिता प्रयत्न करावा. दुसऱ्याचं अहित झाल्यानं प्रसन्न होणारे लोक समाजात आहेत. महाराज म्हणतात महात्मा कसा असतो? दुःखवी अनेकांच्या दुःखे, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो. का म्हणे सुख परावे सुखे अमृत हे मुखे श्रवत असे. दुसऱ्याच्या सुखानं सुखी होता आलं पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होता आलं पाहिजे. हे आपलं जीवन, ही तपश्चर्या आहे. अशी तपश्चर्या ज्याची मी तुम्हाला हे सोपं सांगतोय की नाही, प्रॅक्टिकल सांगतोय. आपल्याला या कलियुगामध्ये आता संसार सोडून जंगलात जाऊन राहता यायचं नाही, पण संसार करता करता असं वागता येईल की नाही महाराज? चांगलं सांगतो. आपली नजर चांगली ठेवावी. आपल्या समोर जर एखाद्याचा फार उत्कर्ष झाला, एखादा फार श्रीमंत झाला, नावाजला, तर आपल्याला त्याचं कौतुक वाटावं, फार चांगलं, त्याचं प्रारब्ध चांगलं आहे, त्याला त्याने संपत्ती प्राप्त झाली, तुझं कल्याण असू दे. आपलंही त्याच्या मागे होईल ना. त्याचा जर चांगला विचार केला तर आपलं पण चांगलं होईल. आपली नजर चांगली असली पाहिजे, आपले विचार चांगले असले पाहिजेत. आपल्या या सगळ्या गोष्टींना आपण प्रतिबंध करून अशा पद्धतीने आवरून धरलं पाहिजे. हीच तपश्चर्या आहे. तपश्चर्या केल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. म्हणून या कलियुगामध्ये अशाच पद्धतीने जरी तपश्चर्या करत राहिला आणि भगवंताचं नामचिंतन त्यानं केलं तरी परमात्मा त्याला भेटू शकतो. आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो, अशा स्थितीत त्याने निघून जावं. हे बघा, कीर्तनकारांनी हे सांगायची गरज आहे आज समाजामध्ये. महत्वाची गोष्ट सांगतो, जेणेकरून त्यांनी लोकांवर जर त्याचा प्रभाव पडला आणि लोकांनी नाही काय तर थोडं जरी घेतलं की नको बा, वाईट नजरेनं कोणाकडे पाहायलाच नको, काय पडलं त्याच्या वाचून. जर अशा पद्धतीने आपण पाहिलं तर काय पदरात पडेल माहिती आहे का तुम्हाला? पाप पदरात पडेल. आणि पाप अशी आमचे भाऊ म्हणायचे, सगळ्यात जास्त घाबरावं पापाला. पाप हे मानगुटावर बसून भोगायला लावतं. महत्वाची गोष्ट आहे, पाप भोगायला येतच महाराज, ते कोणाला चुकत नाही. आणि कलियुगात मध्ये फार फास्ट आहे महाराज, ही सिस्टम फार फास्ट झालेली आहे. म्हणजे काय, आता पाप केलं की आताच भोगायचं, लगेच ताबडतोब. कसं काय? खरं नियम असा असतो, 3 प्रकारचे कर्म असतात. एक आहे संचित, दुसरा आहे प्रारब्ध आणि तिसरा आहे क्रियामान. 3 प्रकारचे कर्म असतात. संचित म्हणजे आपण जन्मजन्मांतरात केलेलं जे कर्म आहे ते कर्म एका जागेवर साचून राहतं. त्यातही नियम असा आहे, आपण अनेक जन्म घेतले, कधी गाढव कुत्रा सुद्धा आपण झालो असणार, सांगता येत नाही. पण माणसाच्याच जन्मामध्ये झालेलं जे कर्म आहे ते संचितात पडतं महाराज. एखाद्या वाघानं जर माणूस खाऊन टाकला तर माणूस मारल्याचं पाप वाघाच्या नावावर लागत नाही, ते त्याचं खाद्यच आहे, तो खाऊ शकतो. महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या बैलानं जर शिंग खुपसलं एखाद्याच्या पोटात आणि माणूस मेला, बैलाला पाप लागत नाही. त्याला त्या पाप पुण्य, पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगित, अशी त्यांनी अवस्था आहे. मग जन्माला येतात आणि मरतात. मग पाप पुण्य कोणाच्या हातानं होतं? फक्त मनुष्य जन्माला तो आला की माणसाचं शरीर प्राप्त झाल्यानंतर त्याच्या हातानं घडलेलं पाप आणि पुण्य याची लिखापडी होते आणि ती जिथं साचून ठेवलं जातं त्याला संचित कर्म असं म्हणावं. ते संचितात त्याने ठेवलेलं असतं. मग तेच अशा पद्धतीने प्रारब्धाच्या रूपानं भोगायला येतं. जसं एक उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तू म्हणा आता कीर्तन कधी याचं व्हायचं अख्खं, आता मला असं आठवल्यावर सांगावं वाटतं, तुम्हाला ऐकावं वाटतं ना, पण 12:30च्या नंतर तक्रार करायची नाही कोणी. खरं तर मला संध्याकाळी अजून एक कीर्तन आहे, मला जास्त बडबड करायला सांगितलं नाही. तुम्ही ऐकणारे दिसता हो चांगले, म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटतंय. असं पण ऐका, महत्वाची गोष्ट सांगतोय. आता सुगी चालू आहे की तुमच्याकडे ज्वाऱ्या दिसत नाही जास्त, आमच्याकडे ज्वारीची जास्त पीक आहे, सुगी. मग ती ज्वारीची त्यांनी काढण्यानंतर मोडणी, मोडण्यानंतर मळणी, मळणीनंतर त्यांनी मग अशी तिफन तयार करायची, त्याच्यावर उभं राहून त्यांनी ते उपणायचं, उपणून ते सगळं धान्य अशा पद्धतीने घ्यायचं. मग ते वाहनी, मग घरी त्यांनी धान्य न्यायचं आणि कणगीत नेऊन भरायचं. कणिंग असायची, कणिंग मोठी, त्या कणगीत त्यांनी ते धान्य भरायचं आणि तिला छोटासा तोंड असतं कणगीला खाली असं. मग त्याच्यातून त्यांनी कणगीत धान्य भरलं की मग 1 आठवडाभर लागणारं जे धान्य आहे खायला ते डब्यात त्यांनी काढून घ्यायचं. महत्वाची तुम्हाला सोपं कळावं म्हणून सांगतो. मग ते धान्य त्यांनी आठवडाभराचं काढायचं. मग पूर्वीच्या काळात त्या मावश्या त्यांनी दळायच्या आणि दळण करून त्यांनी मस्तपैकी त्याचं पीठ आपल्या स्वयंपाक त्यांनी व्हायचं. हे जसं आहे की नाही तसंच आहे. आपण केलेलं जे सगळं कर्म आहे इतर जन्मांमध्ये ते एका जागेवर येऊन पडतं, त्याला म्हणायचं कणिंग, कणगीत पडतं.
आणि मग ते जे आता सध्या खायला काढलेलं आहे की नाही एक आठवडाभर, त्याला म्हणायचं प्रारब्ध. मग थोडंसं काढलं जातं. मग ते प्रारब्ध 1 जन्माचं, 2 जन्माचं, कोणाचं 4 जन्माचं सुद्धा, 5 जन्माचं सुद्धा असू शकतं. एका वेळेला तेवढं काढलं जातं आणि मग ते त्यांनी आपल्याला भोगावं लागतं. ज्या दिवशी त्यांनी महात्म्याला बोध प्राप्त होतो, त्या बोधानं, त्या ज्ञानानं काय होतं महाराज म्हणतात, हे ज्ञानाग्नित सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा. म्हणून ज्ञान जर जीवनामध्ये प्राप्त झालं तर सगळे कर्म त्यांनी जळून जातात. मग कोणते कर्म जळतात? जे संचित आहे ते सगळं जळून जातं. क्रियामान कर्म त्यांनी लागत नाही. कसं काय लागत नाही? भर्जित बीजने आहे ना, बीज जर त्यांनी भाजलं आणि भाजून अशा पद्धतीने जर आपण पेरायला नेले, फार हुशार शेतकरी होता. तुम्हाला सगळे लोक पेरणी करण्याकरिता जातात, जरा आपण वेगळं काहीतरी करून दाखवा. म्हणजे काय करायचं, मोठं ते चांगलं त्यांनी बी आणलं, महाबीज असं काहीतरी त्याचं नाव होतं. ती आणली पिशवी आणि आणल्यानंतर त्यांनी मला लोकांपेक्षा वेगळं करायचं, चुलीवर गमेलं ठेवलं तापायला, जाळ घातला चांगला, वरतून ते बी त्याच्यात टाकलं, चांगलं भाजून घेतलं मस्तपैकी. भाजल्यानंतर ते ओटीत घातलं, त्याला ओटी म्हणतात. मग पाबरदाराला गेला. असंच असते ना. मग ते चाडं त्याने असतं त्याच्यात. आता मी काय शेतकरी थोडंच आहे, मला माहित नाही, हे ऐकलेलं फक्त सांगतोय गुरुजींकडून आमच्या. मग असं ते त्याच्यात धरायचं. मग त्याने ते पेरलं आणि पेरल्यानंतर त्याने 2-4 दिवसांनी लागला चक्रा मारायला. वापसा झाल्यावर त्याने ते पेरलं. मग चक्रा मारायला लागला, पण उगवच ना महाराज ते. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले. लोक म्हणायचे जातो घरी येतो, जातो घरी येतो. होतं काय नेमकं, मला पेरणी केली मला पण उगवलंच नाही ते. म्हणे कशी काय पेरणी केली होती, सगळ्या लोकांपेक्षा वेगळं केलं मला. काय म्हणा, बीज भाजून नेलं होतं पेरायला. आता भाजून पेरल्याच्या बापाच्या नंतर उगवेल का, खरं सांगा तुम्ही मला. मग ते उगवलंच नाही. वेड्या, अरे भाजलेलं बी उगवत नसतं. तसं त्यांनी महाराज आपलं जे कर्म आहे ते त्यांनी ज्ञान झाल्यानंतर त्यांनी महाराज जळून जातं. म्हणून ज्ञानी पुरुषाला पाप पुण्य लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा, अशी स्थिती निर्माण होते. पण प्रारब्ध असं आहे जे त्यांनी भोगूनच संपवावं लागतं. महत्वाची गोष्ट, ते भोगायलाच येतं महाराज. म्हणून त्यांनी प्रारब्धातले भोग भोगावे लागतात. पण कशाकरिता हे सांगत होते हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे ना. आता आपण आपलं प्रारब्ध भोगतो. आता सध्या जे सुख दुःख आपल्याला त्यांनी होतात की नाही, हे आपल्या प्रारब्ध केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आपणच आपलं प्रारब्ध त्यांनी भोगतो. गोष्ट खरी आहे. पण हे प्रारब्ध भोगत असताना जर आपल्या हाताने एखादं फार दिव्य पुण्य कर्म झालं तर जो प्रारब्धाचा ओघ वाहतो आहे तो क्षणभर थांबतो. आणि आता झालेलं कर्म एवढं जर त्याकडे विपुल स्वरूपात असलं तर त्याचं लगेच फल प्राप्त होतं. लगेच फल प्राप्त होतं. पुण्याचं फल सुद्धा लगेच प्राप्त होतं. आणि एखादा मनुष्य त्याचं प्रारब्ध भोगतोय आणि ते प्रारब्ध भोगता भोगता जर त्याच्या हातानं महापाप घडलं तर तो त्यांनी ओघ अशा पद्धतीने प्रारब्धाचा थांबतो आणि त्यानं केलेलं महापाप त्याला आत्ताच भोगायला येतं, लगेच भोगायला येतं. अजून एक उदाहरण सांगतो. जशी नदी वाहते, त्या नदीमध्ये पाणी वाहतं, ओढा येऊन मिळाला. मग काय करते नदी, त्या ओढ्याचं पाणी घेते आणि वाहायला सुरुवात करते. पण त्या नदीला जर कर्मधर्म संयोगानं उगमावर पाऊस झाला आणि पूर आला आणि त्या पुराचा जर फुगवरा अशा पद्धतीने त्याने आला तर ती नदी ओढ्याचं पाणी घेत नाही. त्या ओढ्याला म्हणते थांब, तू थांब जरा, मला आधी वाहू दे. मग त्याने तो पूर आधी निघून जातो. तोपर्यंत ओढ्याचं पाणी मागे थोपलं जातं, त्याचा लांबलचक फुगवरा येतो. मला ते थांबून राहतं. महत्वाची गोष्ट आहे. मग जेव्हा नदीचा पूर ओसरतो तेव्हा ओढ्याचं पाणी त्याच्यात वाहतं. तसं आपलं प्रारब्ध हे ओढ्यासारखं आहे. आपल्या त्या ओढ्याला जर त्यांनी महाराज ओढा जिथे त्यांनी नदीला जाऊन मिळतोय त्या नदीला जर पूर आला तर आपलं ओढ्याचं पाणी ती नदी घेणार नाही. तसं आपलं प्रारब्ध आपण भोगतो. पण आपल्या हाताने जर आज एखादं मोठं पाप घडलं तर या कलियुगामध्ये त्यांनी महाराज ते पूर्वीचं कर्म थांबतं आणि आता केलेलं आताच भोगायला येतं. अशी त्यांनी अवस्था होत असते. म्हणून त्यांनी पाप आणि पुण्य त्यांनी घडत असतं. म्हणून ते आपल्या हाताने घडू नये. म्हणून त्यांनी डोळ्याने पाप होतं, कानानं पाप होतं, जिभेनं पाप होतं, मनानं पाप होतं. बाकीचे त्यांनी पाप जातील तीर्थाच्यानं, पण मनानं केलेलं पाप तीर्थाने जात नाही. मन संकल्पाची या पापा न जाय तीर्थाची या बापा. म्हणून तीर्थाच्या बापाला सुद्धा त्यांनी मनाचे केलेले पाप जात नाहीत. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी पाप आपल्या हाताने घडू नये. म्हणून आपण आपल्या सगळ्या इंद्रियांना आवरावं आणि आवरून त्यांनी महाराज भगवत चिंतनाकरिता त्यांनी सादर करावं आणि मग खऱ्या अर्थाने भगवत दर्शन होऊ शकतं. हेच तपश्चर्या आहे. ही काय तपश्चर्या आहे महाराज. याच्यापेक्षा वेगळी त्यांनी तपश्चर्या कलियुगात करायची आवश्यकता नाही. असं जर आपल्या सगळ्या इंद्रियांना आपण आवरून भगवंताचं चिंतन केलं तरी ती तपश्चर्या होईल आणि तपानच परमात्मा प्रगट होईल. तपे विन दैवत हा मुद्द्यावरून आपण तिकडे गेलो होतो. म्हणून त्यांनी वसुदेवानं विचारलं, मी काय तपश्चर्या केली नाही, तुम्ही कशी काय माझ्या समोर आलात? मग देवानं सांगितलंय, पहा, या जन्मात जरी तपश्चर्या नसली तरी गतजन्मातली तपश्चर्या होती. तुम्ही कृष्ण आणि सुतपा होतात. 1000 वर्षाची तपश्चर्या केली. मी प्रसन्न झालो. विचारलं काय पाहिजे तुम्हाला? म्हणे काय नाही देवा, तुझ्यासारखा मुलगा व्हावा. भगवान म्हणले माझ्यासारखा मीच आहे.
दुसरा कोणी नाही, मग मीच येतो तुमच्या घरी. एवढी मोठी तपश्चर्या आणि एवढं एवढं मागणं मागितलं. मग 3दा म्हटलं तथा असतो तथा असतो तथा असतो. मग पृष्णसुतपाच्या घरी त्याने भगवान पृष्णगर्भ होऊन आले. तेच तुम्ही कश्यपाने आदिती झालात, मी तुमच्या घरी वामन होऊन आलो, देव सांगू लागला. आणि आता तेच त्यांनी कश्यप आदिती तुम्ही वसुदेव देवकी आहात, मी तुमच्या घरी कृष्ण रूपानं प्रगट झालो. फक्त यायचं ठरलं होतं, थांबायची काही आपली बोली झाली नव्हती. मग मी आलेलो आहे, पण मला थांबायचं नाही, मग मला जायचं आहे. म्हणे कुठे जायचं? मग देव स्वतःच सांगू. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला गले गोरा, गले गोरा. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. म्हणे देवा, गोकुळाला जायचं म्हणतोस, पण एवढा मोठा आहेस, कसं न्यायचं तुला? आणि सगळे द्वारपाल आहेत, त्यांनी गुलप लागलेले आहेत. देव म्हणला चिंता करू नको, मनशी रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ सगळे मोहून ठेवलेले आहेत. असंच झालं. भगवान लहान झाले. देवकीनं देवाला हातात घेतलं, स्तनपान करू लागले. पण दुसऱ्या क्षणाला आठवलं, कंस जर आला मग काय करू? म्हणून सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगती, कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. म्हणून त्यांनी वसुदेवाच्या हातात भगवंताला दिलं. वसुदेवानं उचललं, देवाला उचललेला कमळापती. पायीची बंधने गळती, बंधनं गळून गेली. आणि आता त्यांनी द्वारपाल झोपी गेलेले आहेत. कुलप त्यांनी गळाले, दरवाजे उघडले. भगवंताला घेऊन त्यांनी निघाले. हातामध्ये समोर एक टोपली आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, बाहेर जाऊ लागले. धो पाऊस पडू लागला. शेष नारायणानं वरतून त्यांनी फण धरला. यमुनाच नदी समोर आली, आडवी आली. यमुनेला पूर आला. वसुदेवानं त्यांनी महाराज यमुनेत प्रवेश केला. नाकातोंडात पाणी जाणार वसुदेवाच्या भगवंताला कळालं. भगवंतानं पायाचा अंगुष्ठ लावल्याबरोबर यमुना दुभंगली. रस्ता त्यांनी दिलेला आहे, पलीकडच्या बाजूला गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला पुत्र तिथे ठेवला, कन्या आपल्या बरोबर त्यांनी घेतली. कारागृहात त्यांनी आले. का मायेनं आकांत केला, कंस धावत आला, तिला मारण्याचा प्रयत्न केला. हातातून निसटले, आकाशात जाऊन उभे राहिले आणि त्याला सांगू लागले, किम मया हातो मंदाहा. मंद म्हणजे मूर्ख, भागवतातला प्रसंग आहे. मूर्खा, मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला, तुझं लागी वधे उपजनादे. तिनं सांगून टाकले. इकडे कंस भयभीत झाला. परमात्म्याच्या प्राकट्याची बातमी गोकुळवासी लोकांना कळाली. सर्वजण आनंद विभोर झाले आणि भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. महाराज सर्वांनी त्यांनी भगवंताला पाहून एवढा विलक्षण आनंद सर्व लोकांना झाला. आनंद विभोर झाले. एवढं सुख सर्व लोकांना झालं की त्या सुखाची मोजदात करता येणार. महाराज वर्णन करून सांगतात. गोकुळच्या सुखा सुखांत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्वांना आनंद. सर्व गोप गोपिका आनंदी झालेले आहेत. त्यांनी काय केलं आनंद व्यक्त करण्याकरिता? गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, तोरण लावले, कथा करू लागले, गाणी गाऊ लागले. मागच्या वर्षीच्या काल्याच्या कीर्तनात गुढी सांगितली होती. मला वाटतं सगळ्या लोकांनी ते लक्षातही ठेवलं असेल, म्हणून त्यांनी गुढी उभारली पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. असो आता ते सांगण्याकरिता माझ्याकडे वेळ शिल्लक नाही, ती मी सांगणार नाही. पण तुमच्या आठवणीत हे ऐकून त्यांनी मला जरा बरं वाटलं. ठीक आहे, पण गुढी उभारली पाहिजे. म्हणतात पता केलंच गुढी म्हटलं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, माझे जीवेचे आवडी पंढरपुरा नेन गुढी. दोन गोष्टींना एक नाव असू शकतं. दोन गोष्टींना एक नाव असू शकतं. महत्वाची गोष्ट आहे. एका नावाच्या दोन गोष्टी असतात महाराज.
जसं एक उदाहरण सांगतो. तुम्ही सैंधव शब्द ऐकला की नाही कधी? सैंधव काय अर्थ होतो सैंधव शब्दाचा? हा, मीठ. अजून अजून घोडा, घोड्याला सुद्धा सैंधव म्हणतात आणि मिठाला सुद्धा सैंधव म्हणतात. एकाच नावाच्या दोन वस्तू आहेत की नाही. एक मोठे सावकार होते आणि त्यांना त्यांनी कुठेतरी गावाला जायचं होतं. मग गावाला जायची त्यांनी तयारी झाली आणि मग ते त्या सेवकाला म्हणले, जा रे सैंधव घेऊन ये. तो गेला घरात आणि मिठाची बरणी घेऊन आला. ते म्हणले, मीठ कशाला आणलं? गावाला जायचंय मला. मग घोडा पाहिजे होता. म्हणजे त्याला म्हणायचं काय तात्पर्य होतं? घोडा होता, तू घोडा आणायला पाहिजे होता. त्याच्या लक्षातच राहिलं की हे त्यांनी मला घोडा मागतात. मग ते गेले गावाला. घरी आले. घरी आल्यानंतर फार भूक लागली होती. जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर म्हणले, जा रे सैंधव घेऊन ये. गेला आणि घोडाच घेऊन आला. समोर घोडा घेऊन म्हणे, हे घोडा कशाला आणला? ते म्हणले, तुम्हीच म्हणले सैंधव घेऊन या. अरे जेवायला बसलोय, इथं त्यागनी म्हणत काय पाहिजे? मीठ पाहिजे. इथं मीठ आणलं नाही, इथं घोडा घेऊन आला. तिथं घोडा आणला नाही, तिथं मीठ घेऊन आला. का बरं झालं? एकच नाव आहे दोन गोष्टींना. हे जसं आहे ना, तसं आपल्या खांद्यावर पताक घेऊन आपण पंढरपूरला जातो, त्याला पण गुढीच म्हणतात. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपल्या दारात उभारले जाते, त्याला सुद्धा गुढीच म्हणतात. म्हणून दोघांचं नाव एक आहे. म्हणून त्यागनी महाराज दोघांना सारखं समजायचं काही काम नाही. खरं तर ती सुद्धा पताकच आहे, त्याला ब्रह्मध्वज म्हणतात. त्या गुढीला सुद्धा खरं नाव आहे ब्रह्मध्वज. म्हणून त्यागनी त्याला ध्वज म्हणतात आणि याला पण ध्वज म्हणतात. म्हणूनच याला गुढी असा शब्द ज्ञानोबराने वापरला. असू द्या. म्हणून त्यागनी गुढी महत्वाची आहे. गुढी उभारली, तोरणं लावली. विजयाची गुढी उभारली जावी आणि मांगल्याची तोरणं आपल्या जीवनामध्ये लागावीत. याच्यात बरेचसे भाव आहेत महाराज. आता भाव कधी सांगू मी तुम्हाला? म्हणून त्यांनी असं आहे, जास्त जर भाव सांगितले कीर्तनकाराने तर मग घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. असं आहे. मग त्यातली त्यात त्यांनी सांगत राहावं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज विजयाची गुढी म्हणजे काय सांगतो? आपण अनादिकालापासून जीवदशा भोगतो आहोत आणि आपलं सगळ्यांचं युद्ध चालू आहे काळाबरोबर युद्ध चालू आहे. आता सध्या जोग महाराजांचा त्यांनी पुण्यतिथी शताब्दी सोहळा त्यांनी सुरू आहे. सगळीकडे त्यांनी कार्यक्रम चालू आहेत. आता आळंदीत पण उद्यापासून त्यांनी 3 तारखेपासून सोहळा त्यांनी सुरू होईल. म्हणून त्यांनी एकाच शब्दाकरिता जोग महाराज विलक्षण अट्टहास त्यांनी केला. कशाकरिता माहिती आहे? रेड्यांची झुंज सोडवली होती. रेड्यांची 2 रेडे त्यांनी भांडत होते, झुंज सोडवली. पहिलवान होते मोठे दोघे भाऊ. म्हणून त्यांची मोठी त्यांनी चर्चा झाली. गाजत वाजत त्यांची मिरवणूक अशा पद्धतीने निघाली. आणि एका प्रवचनकाराच्या मुखातून शब्द फक्त बाहेर पडले की त्यांना म्हणून रेड्याची झुंज काय सोडवता, काळाची झुंज सोडून दाखवा. म्हणजे त्यांच्या समोर गेले. म्हणले, महाराज काय? म्हणले, परत म्हणा. ते घाबरले ना. ते म्हणले, पहिलवान दिसतोय. त्याने माणूस आता राग आला असेल त्याला, पण काय म्हणे, घाबरू नका, तुम्ही परत सांगा मला काय म्हटलं. ते म्हणले, मी एवढंच म्हटलो, रेड्याची झुंज काय सोडवता, काळाची झुंज सोडून दाखवा. म्हणजे काळाची झुंज काय असते? म्हटले, आपण त्यांनी जीवपणा भोगतो आहोत अनादिकालापासून. 6 गोष्टी शास्त्रात अनादी सांगितल्या. नंबर 1 ब्रह्म अनादी आहे, त्यानंतर प्रकृती अनादी आहे, त्यांचा संबंध अनादी आहे, ईश्वर भाव अनादी आहे, जीवभाव अनादी आहे आणि सर्वांमध्ये असणारा भेद अनादी आहे. या 6 गोष्टी शास्त्रानं अनादी सांगितल्या. त्याच्यात एक गोष्ट अशी आहे जी अनादी अनंत आहे. ती म्हणजे ब्रह्म म्हणजे परमात्मा. तो अनादी आहे आणि अनंत आहे. अनादी म्हणजे ज्याची सुरुवात केव्हा झाली माहीत नाही, त्याला म्हणायचं अनादी. आणि अनंत म्हणजे ज्याचा शेवटच होत नाही, त्याला म्हणायचं अनंत. परमात्मा असा आहे ज्याची सुरुवात कधी झाली माहीत नाही आणि ज्याला शेवट नाही, म्हणून तो अनादी अनंत आहे. पण बाकीचे 5 आहेत ना, ते अनादी आहेत पण शांत आहेत, त्यांचा अंत होतो. कशा कशाचा अंत होतो? म्हणजे प्रकृती अध्यस्त आहे, ब्रह्मज्ञानाने तिचा बाध होतो. म्हणून त्याने ती शांत आहे. त्याच्यानंतर प्रकृती परमात्म्याचा प्रकृतीत जर गेली तर संबंध तरी काय शिल्लक राहील का? एखाद्या माणसाची बायको मिली, आता मरू नये कोणाची, पण मिली एखाद्याची. आता ती बायको मेल्यानंतर त्याला कोणी नवरा म्हणेल का? मग म्हणायचं मग कोणाचा नवरा? आता गेली म्हणून बायको, काय घेऊन गेली त्याचं? कोणाला काहीच नेता येत नाही, पण ती बायको त्याचा नवरेपणा घेऊन गेली. हा महत्वाचं. आमचे भाऊ म्हणायचे नवरेपणा घेऊन गेले. हे जसं आहे ना, तशी प्रकृती बाधित झाली. म्हणून तिनं काही नेलं नाही, पण संबंध नेला. मग प्रकृती परमात्म्याचा संबंध जर गेला तर त्या संबंधातून आलेला ईश्वर भावही गेला, त्या संबंधातून आलेला जीवभावही गेला आणि त्याने त्यातला भेदही शिल्लक राहिला नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म, एकटं ब्रह्म त्याने शिल्लक राहिलं, असा त्याने भाव आहे. विठोबा जाणाऱ्या गोष्टी सांगतोय शांत, त्याच्यामध्ये जीवपणा सुद्धा शांत आहे. म्हणून त्याने काळ उचलून नेण्याकरिता तयारच असतं महाराज. देह जाईल त्यासी काळबा खाईल, म्हणून त्याने टपून आहे. म्हणून देहही जाणार आहे आणि हा देह ज्याला मिळालेला आहे जीवाला,
तो जीवपणा सुद्धा जाणार आहे. म्हणून जीवाचं भांडण सुरू आहे. कोणाबरोबर सुरू आहे? ते काळाबरोबर सुरू आहे. म्हणून त्याने तो त्याच्यावर विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये काळावर मात करता आली की मग मात्र त्याने विलक्षण आनंद होतो. आणि तो आनंद झाला की त्या आनंदाच्या गुढ्या उभारल्या जातात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून गुढी उभारणं म्हणजे काय? हे विजयाचं प्रतीक आहे. काळावर विजय त्याने मिळवला. म्हणून काळावर विजय मिळवला पाहिजे. कशानं महाराज म्हणतात? तो काय म्हणे? भाता भरा काय रामबाणी, भाता भरा हरी रामबाणी, असं काहीतरी परमात्मा, मला आठवत नाही ते. तू का म्हणे? काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी. माझा मेंदू तसा खराब आहे, त्याच्यात एक गाठ झालेली आहे, मला आठवत नाही. खरंच संपूर्ण मेमरी लॉस झाली ती पूर्ण. श्याम सुंदर आहे ना म्हणून परत आली महाराज ती. नाही तर काय ओळखत नव्हतं, अजिबात काय ओळखत नव्हतं. माणसं ओळखत नव्हते, काही नव्हतं. महिनाभर जवळजवळ काहीच काय आठवत समजतच नव्हतं. पण देवानं कृपा केली आणि परत त्याने हळूहळू ती जागेवर आली. म्हणून असे काही प्रमाण त्याने, एखादं प्रमाण पहिल्यांदाच जर मला आठवायचं असेल तर काय आठवत नाही. ज्या माणसांना मी जास्त वेळा पाहतो ना ते माझ्या आठवणीत राहतात. पण फार दिवसातून एखादा माणूस पाहिलं की आठवणीत असला तरी समजत नाही, पाहिलंय पण त्याचं नाव मला आठवत नाही, असं होतं महाराज. असू दे, ते मला सांगायचं नाही. असं प्रमाण त्याने आठवायला घोटाळवतो. म्हणून त्याने तू का म्हणे? काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणे. म्हणून त्याने महाराज राम नामाचा त्याने भाताच बाणांचा भरला पाहिजे आणि काळाला त्याने मात केली पाहिजे. काळावर विजय प्राप्त करून घेणं हे त्याने विशेषत्व आहे. म्हणून काळावर विजय प्राप्त करून घेतला म्हणून गुढी उभारली. भगवान प्रगट झाल्याशिवाय काळावर मात करता येत नाही. म्हणून गोकुळवासी लोकांनी गुढ्या का उभारल्या? देव आला आणि देव आला म्हणून बाकीचं सगळं गबाळ निघून गेलं. काळ सुद्धा त्याने महाराज अशा पद्धतीनं त्यांच्या समोर गुलाम होऊन उभा राहिला म्हणून गुढी उभारली. आणि मग परमात्म्याच्या आगमनानं सर्वत्र मांगल्यच मांगल्य पाहायला मिळालं. म्हणून मंगलतेची तोरणं सर्वत्र आवडली. गुढिया तोरणे करती कथा, गाती गाणे, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली, विभोर भगवंताच्या चिंतनात झाले. या सर्वांना आनंद झाला. गोष्ट खरी आहे. पण तिकडं मात्र दुष्टांना चळकाप सुटला. महाराज वर्णन करून सांगतात, हे कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टांना चळकाप, कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप, कृष्ण गोकुळी जन्माला, परमात्मा गोकुळात प्रगट झाला, दुष्टा चळकाप सुटला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुम्हाला काहीच वाटत नाही अजिबात. तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कृष्ण कुठे जन्माला आला? मथुरेत. आणि हे काय म्हणतात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कृष्ण कुठे जन्माला? मथुरेत. आणि महाराज म्हणतात कृष्ण गोकुळ हे जन्माला. कसं काय? त्याच्यात मोठं गूढ आहे महाराज दडलेलं. आता सांगणार नाही मी ते. असं सस्पेन्स असलं पाहिजे. सगळ्या लोकांना वाटलं पाहिजे काय असेल नेमकं गूढ, मग ते आपोआप विचारतील. आता नाही सांगणार मी तुम्हाला ते. असं आहे, त्यात गूढ आहे महाराज दडलेला. पण कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला. खरं तर कृष्णच जन्माला दोन्ही ठिकाणी. हे कळालं नाही, याचंच नाव माया. याचंच नाव माया. माया प्रगट झाली म्हणतात. ही सर्वांना कळालं नाही, तीच खऱ्या अर्थानं माया आहे. माया किम किम न करोती अघटित घटना पटयसी माय. तो मोठा मायावी आहे महाराज, फार मायावी आहे. त्याच्यासारखा भामटा कोणी दुसरा पाहायला भेटणार? तुम्हाला देवाला भामटा म्हणतो, आमचा प्रश्न आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय असं बऱ्याच वेळेला देवाबरोबर भांडलं सुद्धा पाहिजे महाराज. आणि त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा सांगतो, देवाला ग्रहित धरून जगलं पाहिजे. देवाला ग्रहित धरून जगलं पाहिजे. माणसाच्या हातानं पाप होणार नाही, पाप होणार नाही. आपण जर त्याने एखाद्या गाडीत प्रवास करतो आहोत आणि गाडीत जर 4 माणसं आपण त्याने बसवलं आहोत, तर आपण 4घंच आहोत आणि फार जीवाचे मित्र आहोत. मग आपण बेरोकठोक त्याने कसंही बोलू शकतो आणि काही चर्चा करू शकतो. पण या 4 लोकांमध्ये प्रवास करत असताना अजून आपल्या मनात पक्का विचार असावा की आपण 4घे नाहीत, श्यामसुंदर पण बरोबर आहे, तो आपल्याबरोबर प्रवास करतोय. असं जर वाटलं तर चुकून सुद्धा अपशब्दही मुखातून बाहेर पडणार नाही. का? त्याच्या अस्तित्वाची जाणीव आहे. हे फक्त गाडीतलं उदाहरण सांगितलं. या कीर्तनात सुद्धा देव उभा असतो. जेथे कीर्तनाची जागा तिथे असे देव उभा. म्हणून कीर्तनकाराच्या मनामध्ये पक्की धारणा असली पाहिजे, देव कीर्तनात उभा आहे. मग भामटं फिमटं म्हणल्यानंतर त्यांनी म्हणेल काय म्हणायचं मला तो. मग त्या निमित्तानं तरी भांडायला उभा राहील ना माझ्यासमोर, काहीतरी निमित्त करून येईल ना माझ्यासमोर भांडायला. आणि खरं सांगू का, हे कीर्तन असं माध्यम आहे मला देवाबरोबर बोलायचं. नाही तर एरवी लोकांबरोबर बोलता बोलताच टाइम निघून जातो, देवाबरोबर कधी बोलायचं. म्हणजे 2 तास त्यांनी हक्काचे आहेत, त्यांनी महत्वाचे आहेत की ज्याच्यामुळे देवाबरोबर संबंध त्यांनी अशा पद्धतीने जोडून त्याच्या सानिध्यात राहता येतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भरीव जीवन जगा, पॉझिटिव्ह जीवन जगा, सकारात्मक जीवन जगा. आणि प्रत्येक वेळेला अंतःकरणात धारणा ठेवा की माझा भगवान माझ्या बरोबर आहे.
माझ्याकडे पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे पाहतो आहे, माझा ऐकतो आहे. हे माझं कीर्तन तुम्ही ऐकतात की नाही हे मला माहीत नाही, पण देव मात्र नक्की ऐकतो आहे. याची शाश्वती माझ्या पोटात आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून रोज त्याच्याकरिता कीर्तन करतोय आणि तो माझ्या समोर उभा आहे अशी भावना अंतःकरणात ठेवून कीर्तन करतोय. हेच तर माझ्या जीवनातलं त्यांनी आनंदाचं वैभव आहे महाराज. याच्यापेक्षा काय पाहिजे जीवनामध्ये, मोठी गोष्ट आहे. असो म्हणून परमात्मा त्याने असा सर्व ठिकाणी व्यापक आहे, त्याला सर्व काही करता येतं. म्हणून तोच त्याने गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. कंसाला मात्र त्याने चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला. कंस म्हणजे अहंकार रूपी कंस आहे. या अहंकार रूपी कंसाला परमात्मा आला की जमत नाही महाराज. म्हणून त्याने महाराज तो व्याकुळ झाला. त्यानं षडयंत्र करायला सुरुवात केली देवाला मारण्याकरिता. मग त्यानं पुतना पाठवून दिली चतुर्दशीला. पुतना सुंदर रूप धारण करून आली भगवंताला मारण्याकरिता. ती नेमकी त्याने 12ला 5 मिनिटं कमी असताना आली. आणि आल्यानंतर तिनं देवाला मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवंतानं तिला मुक्तीपंथाला पाठवून दिलं. शोषिले पुतना येणे मोहिलेले करू म्हणून भगवंतानं पुतनेचा उद्धार केलेला आहे. कंसाला बातमी कळाली का पुतना मारण्याकरिता आली होती. भागवतकार म्हणतात अहो बकियम स्तनकालकूटम जिघंसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्य कमवा दयालुम शरणम व्रजेन. म्हणून त्यांनी मारण्याकरिता आली पुतना. तिचा सुद्धा उद्धार परमात्म्याने केला. आईला जी गती प्राप्त करून द्यावी ती पुतनेला प्राप्त. धातृचिताम, धातृ म्हणजे आई, आईला जी गती द्यावी ती पुतनेला दिली. म्हणजे देवकीला आणि यशोदेला जी गती देवानं दिली ती पुतनेला दिली. का बरं? स्तनपान करण्याकरिता आली म्हणून. म्हणून पुतना उद्धरून. त्यापेक्षा माऊलीने फार सुंदर सांगितले. ते म्हणतात त्वा सनकाधिकाचिनी माने सायुज्य सौरसुधीधला पुतने जी विषाचे स्तनपाने मारू आली. त्यापेक्षा अजून महाराज वर्णन करून सांगतात तुझे अवदारे जाणू स्वतंत्र देतान मनशी पात्रा पात्र कैवल्य ऐसे पवित्र वैर्या ही दिधले. अरे वैर्याला सुद्धा कैवल्य स्थिती प्राप्त करून द्यावी असा भगवंताचा स्वभाव आहे. म्हणून पुतनेचा उद्धार करून टाकला. कंसाला बातमी कळाली. कंसानं महाबळ नावाचा एक त्यांनी असुर पाठवला जो ब्राह्मणाच्या रूपात आला. भगवंतानं विचार केला हा ब्राह्मण होऊन आलेला आहे आणि मी नेमका ब्राह्मणांचा भक्त आहे. भगवान ब्राह्मणांचा भक्त आहे महाराज. तो गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. म्हणून त्यांनी महाराज हा ब्राह्मणाचा अपमान जर आपण केला तर भगवान नाराज होतो आपल्यावर. म्हणून त्यांनी आपण ब्राह्मणाची निंदा करायची नाही, चुकून सुद्धा करायची नाही महाराज. ज्याचं कोणत्या तरी जन्मातलं पाप उदयाला आलं तो ब्राह्मणाची निंदा करतो. आता लोकांना त्यांनी फॅशन वाटते निंदा करायची, फॅशन वाटते, फॅशन म्हणून निंदा करतात. काही लोक शहाजूकपणा म्हणून निंदा करतात. आपण फार शहाजूक आहोत असं दाखवायचं. मला अजून काय फार कळालेलं आहे आणि मी फार हुशार आहे आणि मी फार शिकलेलो आहे आणि मग मी फार पुस्तकं पालथे घातलेली आहेत. काय पालथे घातलेल्या? काळ पालथा घालेल ना एक दिवशी. शहाणपणा काय करतो? म्हणून त्याने शहाणपणा करायचा नाही, निदान पापाला भ्यायचं. पापाला भ्यायचं महत्वाची गोष्ट आहे. पाप लागेल ना निंदा केल्यानंतर. जगातले सगळे पाप निंदकाजवळ येऊन बसतात. म्हणून निंदकाच्या जवळ आपण जाऊ नये. त्याच्या जवळचा आपल्या अंगात घुसल ना थोडंफार. एखादा निंदा करणार जर आपल्या डोळ्यासमोर दिसला तर त्याचा त्याग करायचा. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. म्हणून दुर्जनाला आधी नमस्कार करायचा आणि जा म्हणायचं भाऊ तू तुझ्या घरी राहा, मी आमच्याकडे आनंदात आहे असं त्यांनी म्हणावं. निंदा करायची नाही. ब्राह्मणाचीच काय कोणाचीच निंदा करायची नाही. म्हणून त्यांनी वेळच नाही निंदा करायला, चर्चा करायलाच वेळ नाही महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एकदा काय झालं, भगवती मीराबाई तिनं पायात घुंगर बांधले. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, नाचू लागली. मग तो आपण तिच्या त्या मस्तीत मस्त आहे म्हणते. लोक हसायला लागले. मग ते लोक वाईट वाईट बोलायला लागले. ते म्हटले लोग कहे मीरा हो गई बावरी, बाप कहे कुल नासिर, इन कुलच नासवलं म्हटले. मग काय करायचं आता? मग तिची जी ननंद होती म्हणतात ननंद, तिचं त्याने कमी वयातच पतिमरण पावलं होतं. मिरेचा ननंद होती, तिला ते सहन होत नव्हतं. ही ननंद त्यांनी चुगलखोरी करायची आणि मीराबाईला त्यांनी फार त्रास व्हायचा. पण ज्या वेळेला मीराबाईला विष पिण्याकरिता दिलं, विष का प्याला राणाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हसिरे. मीराबाई हसत हसत त्यांनी विष पिल्या. का हसत हसत पिल्या असतील? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. विष पिणं काय सोपी गोष्ट आहे का? फार विष प्यावं लागतं परमार्थात आल्यावर आणि फार पचवावं लागतं महाराज. फार प्यावं लागतं. कोण काय म्हणेल, कसा म्हणेल, कशा पद्धतीने त्याने कोण काय बोलेल सांगता येत नाही. विषारी लोक असतात. लोकच विषारी असतात अख्खे. तुकोबाराय म्हणतात विष विंचवाचे नांगी. विंचवाच्या फक्त नांगीत विष असतं. तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन सगळ्या अंगानं विषारी असतो. तो विषारी असणारा दुर्जन त्यांनी कसा डंक मारेल आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी त्रास देईल सांगता येत नाही. फार विष प्यावं लागतं परमार्थात. सज्जनाला तर फार प्यावं लागतं. मीराबाईनं विषाचा प्यालाच पिऊन टाकला. तिला काही झालं नाही. मग चमत्कार वाटला तिच्या ननंदेला आणि पाया पडायला लागले, चुकले मला क्षमा कर. मग ती तिची भक्त झाली मीराबाईची. मग काय झालं, जरी ननंद भक्त झाली तरी लोक मात्र नाव ठेवायचे बंद झाले नाहीत. लोक तिची निंदा करू लागले मीराबाईची. मग एक दिवशी त्यांनी महाराज ती ननंद मीराबाई जवळ आली. म्हणे मीरा तू फार चांगली आहेस,
भगवंताचं भजन करतेस, त्याच्या चिंतनात अखंड त्यांनी राहतेस, भगवान तुला सांभाळतो हे मला कळालं, पण लोक फार निंदा करतात ग, या लोकांना काहीच कसं तू म्हणत नाहीस, असं तिची ती नणंद मीराबाईला म्हटली. काय उत्तर दिलं असेल मीराबाईने, तुम्ही ऐकत ना, ऐकण्यासारखं उत्तर आहे, महत्वाची गोष्ट सांगतो. तिने उत्तर दिलं, बाईसाहेब, लोक जरी माझी निंदा करत असले, फार माझ्याविषयी वाईट बोलत असले, तरी काय करू, त्या लोकांना प्रत्युत्तर द्यायला माझ्याकडे वेळच नाही. म्हणे का बरं, भगवंताचं चिंतनच एवढं गोड आहे की ते सोडून मला त्याने दुसरं बोलावंसंच वाटत नाही. याला म्हणायचं भक्ती आणि याला म्हणायचं महात्म्य भक्तीचं. ही विशेषता आहे महाराज, ही सामान्य गोष्ट नाही. म्हणून आपल्याला एक शब्द कोणी जर बोलला तर आपण किती चर्चा करतो लोकांची. मला म्हणतो मी, मला इथून सुरुवात असते महाराज, धावून धावून जातो त्याच्या, मला म्हणतो, दम निघत नाही आपल्याला, आपण सारखं त्याचं चिंतन करतो. पण ओरिजिनल भक्त जो आहे तो भगवंताशिवाय दुसऱ्या कशाचं चिंतन करीत नाही, ही त्यागली महत्वाची. म्हणून ब्राह्मणाची निंदा करू नये हे सांगण्याकरिता सांगत होतो. ब्राह्मणाचीच नाही, कोणाचीच निंदा करू नका, भगवंताला ते आवडत नाही. म्हणून त्याने ब्राह्मण होऊन आला महाबळ असणारा त्याने दैत्य, म्हणून तो ब्राह्मण होऊन आला, जीवेच मारला नाही, मग त्याला सोडून दिलं. मग काय केलं, त्याचं नकली ब्राह्मणत्व काढून घेतलं. काय केलं त्यानं, हे जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढोंगणाचे, धोतर गळाले ढोंगणाचे. जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढोंगणाचे. धोतरच काढून घेतलं. नकली झाला होता ना. ब्राह्मणाचं धोतर बिगर गाठणीचं असतं, पंच कासोटा धोतर त्याला म्हणतात. त्याला 5 कासोट्या असतात, म्हणजे 2 बाजूला 2 असतात, पुढच्या बाजूला 2 असतात आणि मागच्या बाजूला 1 असतो. आम्ही तसंच धोतर नेसतो. आमच्या गुरुजीने आम्हाला शिकवलं हाताला धरून धोतर असं नेसायचं, म्हणून गाठण धोतरला मारायची नसते, असं पंच कासोट्या धोतर असतं. आता गाठणच नाही त्याला, देवाने ते धोतरच फेडून घेतलं. म्हणजे बाज समोर आली आणि बाजेवरून पाय टाकायला लागले, बाजीनेच धोतर धरलं. आता तो धोतर सोडवण्याचा प्रयत्न करत होता, मार एवढा बसवत होता वरतून, सगळे त्याने मारित होते, लाटणं, पोळपाट, चिमटा, उखळ, मुसळ जातं. रुमणं पण निघलं होतं, रुमणं कुठं आणू रुमणं, ते दनादन मार बसत होता. म्हणून जीव वाचवण्याकरिता पळाला, धोतर सुट्यानं धोतराचा छंदच सोडून दिला, मला मरू दे, जाऊ द्या, पेटलं तर पेटलं. पळत गेला, जानवं तुटलं, धोतर त्यांनी गळालं, पंचांग फाटलं. कंसाच्या समोर गेला, कंसा जाऊ नकोस. कंस ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. कंसानं अनेक दैत्य पाठवले. कंसानं तृणावर्त पाठवला, दैत्यो नामना तृणावर्त कंसभृत्य प्रणोदिता चक्रवात स्वरूपेन जहारासी नमर्भकम. तृणावर्ताचा उद्धार भगवंतानं केला. शकटासूर नावाचा दैत्याला बैलगाडीच्या रूपात देवानं लात मारली की त्याने आकाशात उंच त्याने उडून गेला. भगवंतानं त्याचा उद्धार करून टाकला. वत्सासूर आला, धेनुकासूर आला, आघासूर आला, व्योमासूर आला, अरिष्ठासूर आला. मोठे मोठे दैत्य भगवंतानं मारले महाराज. सर्व आसूर त्यांनी मारले. सर्वांना मुक्तिपंथाला पाठवलं. एवढंच करण्याकरिता आला होता का? नाही. म्हणे मग कशाकरिता आला? अभंगातला मुख्य विषय सांगायचा ना, त्याच्याकरिता आला. काय मुख्य विषय आहे? हा भक्तांचं चित्त चोरून घेण्याकरिता आला. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मग काय करू लागला? चित्त चोरण्याकरिता, हा त्यांना आनंद देण्याकरिता त्यांच्या अंगणात रांगू लागला. यशोदेच्या अंगणात रांगतोय. तो रांगताना तिला मोठा आनंद वाटतोय. यशोदाराने काहीतरी काम करत असावे आणि कन्हैया त्याने महाराज रांगावा आणि तिनं त्या कन्हैयाकडे पाहावं, आलेलं करावं. आणि या कन्हैयानं रांगत 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 धावत त्याने आईच्या जवळ जावं आणि जाऊन त्याने महाराज आईच्या गळ्यामध्ये मिठी मारावी. केवढं समाधान तिला वाटत असेल. महाराज जगाचा मालक तिच्याकडे येतोय, हे जास्त विशेष चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. आपण देवाकडे जाणं याच्यात काय पुरुषार्थ आहे? आपलं कर्तव्य, आपण गेलं पाहिजे. पण देवानं आपल्याकडे यावं हे विशेष आहे आणि हा पुरुषार्थ आहे. पण हा जगाचा मालक त्यांच्याकडे धावतोय, तिच्या दिशेनं धावत जातोय, मैया मैया म्हणतोय, बोबड्या बोबड्या शब्दांमध्ये बोलतोय, रांगू लागला, यशोदेला आनंद देऊ लागला. आता ही यशोदा त्यागणी महाराज सगळे कामं टाकून त्याचं चिंतन करते, दुसरं काय आठवतच नाही महाराज. फक्त तिचं बाळ तिच्या डोळ्यासमोर. ते बाळ हसू लागलं. आमची आई म्हणते, लहान लेकरू हसायला लागले की त्याच्या आईच्या डोक्याची केस गळतात. आता का गळत असतील माहिती आहे तुम्हाला? जास्त विचार केल्यावर डोक्याचे केस गळतात. जास्त विचार केल्यावर मग ती आई त्या बाळाचा विचार करते, माझं बाळ हसतं, माझं बाळ हसतं, असं तिला फार आनंद होतो महाराज. मग सारखं चिंतन करते. ती स्वयंपाक करताना बाळाचं चिंतन करते, ती धुणं धुताना बाळाचं चिंतन करते, ती भांडी घासताना बाळाचं चिंतन करते, सगळी कामं करताना त्या बाळाचं चिंतन. सामान्य लेकरू जर डोळ्यासमोर हसू लागलं तर सामान्य आईची अशी अवस्था होते. जगाचा मालक लेकरू होऊन आल्यानंतर यशोदेची काय अवस्था होत असेल? ही विशेष असणारी स्थिती तुमच्या समोर सांगतोय. यशोदा आनंद विभोर आहे, रांगू लागला. रांगता रांगता उभा राहू लागला. उभं राहता राहता चालू लागला. चालता चालता तो पळू लागला. किती जवळ आलो बघा आपण आता. पळू लागला. पळता पळता मित्रांबरोबर खेळू लागला.
त्याच्या मित्रांची नावं आहेत महाराज, पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल. हे तुम्ही भागवतात ऐकलेलीच आहेत. महत्वाची गोष्ट आहे. कीर्तन सुरू झालेले अजून 2 तास झाले नाहीत बरं. नाही झाले, म्हणजे 10 वाजून 20 मिनिटांनी सुरू झालं होतं कीर्तन. म्हणजे आता ते 12 वाजून 20 मिनिटांनी 2 तास होतील. मग त्याच्या पुढे गेल्यानंतर मग म्हणायचं जास्त टाइम झाला. म्हणजे आधा दूध आधा पाणी, जादा डाले तो बैमाने. अर्धा इथपर्यंत जास्त टाकल्यावर असं असतं. म्हणजे 12-20 पर्यंत अधिकृत टाइम आहे माझा. आता त्याच्या पुढे जर जेवढा होईल तेवढा तुम्ही मोजित राहा, मग त्याला तुम्ही ओव्हर टाईम म्हणायचं. आता नाही म्हणायचं. महत्वाची गोष्ट सांगतोय म्हणून 12-20 पर्यंत तुम्ही दम धरायचाच. आता 5-10 मिनिटं फक्त माझ्या हक्काचे घेऊन 12:30ला थांबतो. लक्षपूर्वक आहे का. कन्हैया तगणी खेळू लागला मित्रांबरोबर. आईनं सुंदर त्याचा शृंगार करावा, स्वतःच्या हातानं त्याला स्नान घालावं आणि स्नान घालून तगणी महाराज त्याला सुंदर वस्त्र परिधान करावेत. त्याच्या डोळ्यात काजळ घालावं. जरा ऐकतात ना तुम्ही सर्वजण. मानस पूजा करत जावे. खरोखर मनोमन तगणी भगवंताची पूजा करावी. अशी पूजा करायची म्हटली, सगळे उपचार जमा करायचे म्हणले की फार पैसे लागतात. कुठून आणायचे पैसे. इकडंच कुठे आंबेगाव तालुक्यात एकदा मी कीर्तनाला आलो होतो आणि आल्यानंतर सांगत होतो देवाची अशी पूजा करायची, असे उपचार करायचे. सगळं कीर्तन झाल्यानंतर एक जण उभे राहिले. म्हणे महाराज इथं खायला काय नाही आणि तू म्हणतो देवाचे एवढे उपचार करायचे सगळ्या लोकांच्या समोर. स्पष्ट माईक मध्ये माणूस म्हणतोय. असं कसं काय करायचं म्हणलं. कानाला खडा. सगळ्या लोकांना कसं काय हे त्याने सांगायचं. मग मानस पूजा सांगायला कुठे पैसे लागतात. मानस पूजा करायची. काय करायचं. डोळे बंद करून त्याने भगवंताचं ध्यान करायचं. आपण स्वतःच यशोदा व्हायचं. तुम्ही ऐकतात ना सर. यशोदा म्हणजे स्त्री आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण यशोदा म्हणजे वृत्ती आहे. आणि आपल्याजवळ वृत्ती आहे की नाही. सगळ्यांजवळ वृत्ती आहे. वृत्तीनं आपण स्वतःच यशोदा व्हायचं आणि यशोदा होऊन त्यांनी कन्हैयाचं आवाहन करायचं. देवा ये ना, तुझ्याबरोबर त्यांनी खेळायचंय, उड्या मारायच्यात, बागडायचंय, तुला प्रेम द्यायचं आणि तुझं प्रेम प्राप्त करून घ्यायचं, बाकी काही नको आहे. मग तो कन्हैया येईल. मग त्याला त्यांनी असं रत्नजडीत असणाऱ्या सुवर्णाच्या चौरंगावर बसवायचं. मोठं त्यांनी गंगाजळी घ्यायची, त्याच्यात यमुनेचं पाणी अशा पद्धतीने भरायचं. स्वतः गडवाभर पाणी घेऊन त्याच्या मस्तकावर ओतायचं. स्वतःच यशोदा व्हायचं. चोळून बोळून चांगलं स्नान कन्हैयाला घालायचं. स्वतःच्या हातानं त्यांनी महाराज त्याला पितांबर नेसवायचा, त्याच्या कमरेला शेला बांधायचा. त्याला त्यांनी महाराज सुवर्ण अलंकार अशा पद्धतीनं घालायचे. त्याच्या कानात कुंडल घालायचे, त्याच्या गळ्यामध्ये सुवर्णाभूषणं घालायचे, त्याच्या मनगटांमध्ये मनगट्या घालायच्या, दंडामध्ये बाजूबंद घालायचे. आणि मग त्यांनी शृंगार करायला सुरुवात करायची. त्याच्या डोळ्यांमध्ये काजळ घालावं, त्याच्या कपाळाला मलयागिरी चंदन लावावं, त्याच्यावर केशराची उटी, त्याची केशभूषा अतिशय सुंदर सावरावी, त्याच्यावर मोर मुकुट अशा पद्धतीने ठेवावा. त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या गालाला काजळाचा एक ठिपका द्यावा. आणि मग त्यांनी त्याच्याकडे पाहावं डोळे भरून. कमल नयन असणारा हा भगवान, जो त्यांनी आकर्ण असणारे त्याचे नयन आहेत, म्हणजे कानापर्यंत विस्तारलेले भगवंताचे मोठे मोठे डोळे. त्या डोळ्यांमध्ये पाहावं आणि पाहून त्यांनी शांतपणे कन्हैयाला म्हणावं, कान्हा काय सुंदर दिसतोस रे, तुला भूक लागली का, काहीतरी खाऊन घे ना. मग त्यानं त्यांनी म्हणावं, आई मैया फार भूक लागली का, काहीतरी खायला दे. मग असाच मांडीवर त्यांनी बसवावा, वाटीमध्ये लोणी घ्यावं आणि स्वतःच्या हातानं लोणी त्याला खायला द्यावं. आणि त्या कन्हैयानं त्यांनी अशा पद्धतीने ते लोणी खावं. लोणी खाऊन त्यांनी मला संतुष्ट व्हावं आणि त्यानं पुन्हा तिरक्या नजरेनं आईकडे पाहावं, मैया काय छान आहे नाही का ग लोणी. त्यानं त्यांनी प्रशस्ती दिल्यानंतर आईचं अंतकरण फार मोठं व्हावं. माझा कन्हैया त्यांनी माझ्या मांडीवर बसलेला आहे, माझ्या हातचं लोणी खातो आहे आणि मला फार प्रेम देतो आहे, अशी स्थिती त्यांनी निर्माण व्हावी. म्हणजे यशोदेला जो आनंद त्यांनी प्राप्त होत होता तो आनंद त्यांनी कसा असेल त्याची प्रत्यक्ष अनुभूती भगवंताच्या या सेवेमध्ये आपल्यालाही प्राप्त होऊ शकते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. अशी अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. याच्याकरिता मनुष्य ग्रॅज्युएट झालेला पाहिजे, तो एम.एड झालेला पाहिजे किंवा आणखी त्याने काही डिग्री प्राप्त करून घेतल्या पाहिजे असं अजिबात नाही. हे भोळ्या भाबड्याला सुद्धा करता येऊ शकतं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज हे कीर्तनातूनच शिकता येतं. ही कीर्तनाची मर्यादा आहे. ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे. भगवंताला अशा पद्धतीने हृदयात साठवावं. यशोदेने त्याचा शृंगार करावा आणि मग त्यांनी लोणी खाऊन यानं त्यांनी अशा पद्धतीने मित्रांबरोबर खेळायला जावं. मग हा खेळण्याकरिता अशा पद्धतीने जाऊ लागला. त्याची खोड आहे महाराज. काय करावं, रस्त्यानं चालता चालता यानं सगळ्या लोकांकडे पाहावं. बरं, मुरली हातात त्याच्या असावी, मुरली वाजवत वाजवत चालव. त्या मुरलीमधून क्लिम शब्दाचा उच्चार करायचा. क्लिम हे कामबीज आहे, सर्वांना आकृष्ट करून घेण्याचं बीज. त्यांनी मुरली वाजवली की सर्व लोकांना कळायचं कन्हैया आला. लोक हातातली कामं सोडून घराच्या बाहेर येऊन उभे राहायचे. कोणी खिडकीतून, कोणी दरवाजातून, कोणी गच्चीवरून, सगळ्या ठिकाणावरून फक्त कन्हैयाला पाहायचं काम सुरू राहायचं. देवा आला.
आणि यानं सुद्धा त्यांनी महाराज हे सर्वजण श्रद्धेनं माझ्याकडे पाहत आहेत असा विचार करून तिरक्या नजरेनं प्रत्येकाकडे पाहावं आणि फक्त पाहू नये, त्यानं पाहून स्मित हास्य करावं. आणि तो हसला रे हसला की सगळ्या भक्तांनी त्याच्याकडे पाहून फसावं. तो हसला की भक्त फसला, हे पक्क लक्षात ठेवा. आणि मग त्यांना हसून निघून जावं. तो निघून गेल्यानंतर त्यांनी महाराज या सगळ्या लोकांनी परत आपली कामं धामं त्यांनी पाहावेत, पण आता कोणाचं लक्ष कामात लागू नये. मग सगळंची सगळं चित्त परमात्म्याच्या ठिकाणी लागावं. हा परमात्मा हे सगळं करून काय करत होता, तर त्या गोपगोपिकांचं चित्त चोरून घेत होता. आणि चित्त चोरून त्यांनी महाराज त्यांना सर्वांना आपलंसं करून ठेवत होता. म्हणून सर्व गोपगोपी भगवंताचं चिंतन करत होते. आपण महत्वाचा मुद्दा उपक्रम करताना असा केला की योग साधना कराल, तुम्हाला चित्त लावावं लागेल. ज्ञानाच्या माध्यमातून जाल तर चिंतनाशी चित्त असू द्यावे सादर, तुम्हाला चित्त लावावं लागेल. पण भक्तीच्या माध्यमातून जर प्रवास कराल तर त्यांनी मरकट किशोरनाय आणि मार्जार किशोरनाय आपण पाहिला. मांजराच्या पिलाला त्यांनी महाराज जसं त्यांनी स्वतः जगण्याची अट्टहास करावा लागत नाही, त्याची आई त्याला सांभाळते, तसा जगन्नियंता परमात्मा बालकृष्णाच्या रूपात प्रत्यक्ष प्रगट होऊन भक्तांचं चित्त चोरून घेतोय आणि त्यांचं चित्त आपल्याजवळ त्यांनी साठवून ठेवतोय. सर्वांचं चित्त भगवंताकडे लागलं जात होतं. सर्वजण भगवंताच्या चिंतनात विभोर आहे. सर्व गोकुळवासी भगवंताच्या चिंतनात मस्त आहेत महाराज. म्हणून त्यांनी महाराज त्याचा आनंद सर्वांना हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे, सर्वांना श्री हरीचं सुख प्राप्त झालं. एक गोपी त्यांनी बाजाराला जाण्याकरिता निघाली होती. तिच्या डोक्यावर त्यांनी दही दूध तुपाचे माठ होते. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या. 7 म्हणजे बाजाराला जाण्याकरिता निघाली होती. आणि बाजारात जाऊन त्यांनी ते दही दूध तूप लोणी विकायचं होतं. विकून त्यांनी धन घेऊन यायचं होतं. मग त्याचा मोबदला घेऊन यायचा होता. निघाली. हा कन्हैया खेळत खेळत समोर आला आणि आल्यानंतर या कन्हैयानं त्या गोपीकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी महाराज तिच्याकडे पाहून हा हसला आणि हसून त्यांनी महाराज तिच्या अंतःकरणामध्ये विलक्षण भावना तयार झाल्या. 5 वर्षाचा हा कन्हैया, तिच्या मनात भाव तयार झाला, काय गोड आहे नाही, किती सुंदर त्यांनी पाहतो आहे. चित्त त्यांनी चोरून घेणारा हा कन्हैया आहे. गोपी त्याचं चिंतन करू लागले आणि चिंतन करता करता तटस्थ झाले. हालचालच करीना. कन्हैया निघून गेला. ती तिथेच उभी आहे. ऊन लागताय. 12:30 वाजत आलेले आहेत. काय करावं, ती पुढेच सरकेना, काही केलं पुढे जायच ना, अशी तिची अवस्था झाली. मग त्यांनी महाराज आवाक झालेली ती गोपी भगवंताला पाहून दुसरी तिची सखी तिच्याजवळ आली आणि तिच्याजवळ येऊन तिला विचारायला लागली, काय ग अशी रस्त्यात त्यांनी उभी राहिलीस. आणि आवाक होऊन त्यांनी उभी राहिली. डोक्यावर त्यांनी भार आहे दह्या दुधाचा तुपाचा लोण्याचा. बाजाराला त्यांनी जायचं आहे म्हणून तिथं त्यांनी जाणं सुद्धा विसरलेले. झालं काय तुला नेमकं सांग. आणि मग त्यांनी मला शुद्धीवर येऊन आपल्या सखीला सांगू लागली, काय झालं सांगू. मी श्याम सुंदराला पाहिलंय, मी कन्हैयाला पाहिलंय. तो श्रीहरी माझ्या डोळ्यासमोर त्याने प्रत्यक्ष प्रगट झाला. तर माझ्याकडे पाहू लागला आणि त्यानं माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं आणि तो हसून निघून गेला. पण जाता जाता माझं चित्तच चोरून घेऊन गेला. म्हणून माझी अशी अवस्था झाली. ती सखीजवळ त्यांनी आपल्या अंतकरणातली भावना प्रगट करते आहे. हरिने माझे हरिले चित्ता, हरिने माझे हरिले चित्ता, माझे हरिले चित्ता, हरिने माझे हरिले हरविंदा विसराले, हरविंदा विसराले, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. हरिने माझे हरले चित्त, भार वित्त विसरली. भार म्हणजे डोक्यावरच्या घागरींचा भार आणि वित्त म्हणजे ते विकून आणण्याचं वित्त. दोन्ही गोष्टींचा विसर पडला. हरीने माझं चित्त चोरून घेतलं म्हणून अखंड हरीचं चिंतन मला अशा पद्धतीने होत आहे. ती गोपी त्यांनी वर्णन करते आहे. मग काय करावं लागेल आता. म्हटले आता फार उशीर झालाय, धड बाजारालाही जाता येईना आणि हे माठ असेच भरलेले घेऊन घरी पण जाता येईना. कारण आता जर मी बाजाराला जाईल तर बाजार संपून गेलेला असणार आणि हे घेऊन जर मी घरी जाईल तर घरचे लोक विचारणार की घरी का बरं घेऊन आली. म्हणून त्यांनी माझ्या मनामध्ये दुविधा निर्माण झालेली आहे की आता मी घरी कशी जाऊ. हे लौकिकाच्या दृष्टीने बरं वाटे ना. महाराज वर्णन करून सांग. आता कैसे जाऊ घरा, उपयोग नाही ना महाराज. उशीर झाला होता बाजाराला. तिथं जाऊन त्यांनी हे विकलं जाणार नाही. आता दही दूध तूप लोणी त्यांनी असंच मागे घेऊन जावं लागणार. मी घरी जर गेले तर घरच्या लोकांना काय सांगावं असा प्रश्नच आहे.
बाजारात जाता येत नाही, घरी जाता येत नाही, आता कैसी जाऊ घरा, हे लौकिकाच्या दृष्टीने हे बरं वाटे ना. माझ्यासमोर प्रश्न असा आहे की हे सांगू कोणाला? हे जर मी दुसऱ्या कोणाला सांगायला लागले आणि मी रस्त्यात उभा राहून जर दुसऱ्या कोणाबरोबर बोलते, हे घरच्या लोकांना कळालं तर घरचे लोक त्यांनी पुन्हा मला, मी सासूरवाशी नाही. आता सासूरवाशीन बायकांचं फार कठीण. पूर्वीच्या काळात सासूरवास असायचा, पूर्वीच्या काळात तो सासूरा, आता तो बदलला थोडासा, त्यात बदल झाला. आता सूनवास आहे, सासूरवास त्यांनी बंद झाला, आता सूनवास सुरू झालेला आहे. कारण हे भागवतात लिहून ठेवलं त्यावेळेला, भागवत महात्म्यामध्ये तरुणी प्रभृता गेहे असं भागवतातलं वाक्य आहे महाराज. म्हणजे घरोघर त्यांनी तरुण स्त्रीची मालकी होईल असं त्यांनी सांगितलं, घरोघर तरुण स्त्रीची मालकी. ज्यावेळेला नारदजी महाराज भूमंडलावर त्यांनी पाहण्याकरिता आले त्यावेळेला त्यांना हे प्रत्यक्ष पाहायला मिळालं की घरोघर त्यांनी महाराज म्हाताऱ्या माणसाला काही किंमत राहिली नाही. पक्क लक्षात ठेवा, कान उंच करून ऐका, मला माहिती आहे उशीर झाला तरी पण ऐका. संसारामध्ये माणसाचं वय वाढलं की किंमत कमी होते आणि परमार्थात माणसाचं वय वाढलं की किंमत सुद्धा वाढते. महत्वाची गोष्ट आहे. नवीन कीर्तन करायला लागलो मी, त्यावेळेला लोक म्हणायचे आता हे कोणी कीर्तन करायचं, दगड उचलला काय विचू निघतो असं म्हणायचे ते. मग एवढे कीर्तनकार झाले, कोणी कीर्तन करायचं, हे लागले कीर्तन करायला, यांना काय समजतं असं. ऐकच ना माझं म्हणणं कोणी. महत्वाची गोष्ट आहे, लोकांनी माझं त्यांनी ऐकावं म्हणून त्यांनी लांब लचक दाढी वाढवून ठेवली तुम्ही एवढी की जेणेकरून लोक म्हणतील निदान हे पोरगळ बारगळ नाही काहीतरी सांगताय चांगलं म्हणून लोकांनी ऐकावं. त्याचं कारण असं, परमार्थात आल्यानंतर त्यांनी वय वाढलं की किंमत वाढते, आणि संसारामध्ये वय वाढलं की लोक त्याचा कचरा करतात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी संसारात जर त्यांनी आपली किंमत टिकून ठेवायची असेल तर आपल्या वजनात राहा आणि शक्यतो सह्या देऊ नका लगेच. म्हणजे खरं सांगतो, जर सह्या देऊन टाकले की मग किंमत राहणारच नाही अजिबात. हे वस्तुस्थिती सांगतोय मी, लक्षपूर्वक ऐका. म्हणून त्यांनी असं आहे, असं होत असतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सासूरवास त्यांनी माझ्या घरी आहे ती गोपी म्हणते आहे. आता जर मी घरी गेले तर मला सासूरवास होईल, लोक घरचे लोक काय म्हणतील. दुसऱ्याच्या समोर जर मी त्यांनी सांगायला लागले ह्या सगळ्या गोष्टी तर पुन्हा त्यांनी भिंतीला कान असतात असं म्हणतात. आता अजून काही मी पाहिलं नाहीत पण असतात म्हणतात भिंतीला कान. कुठून सासूबाईला काय कळेल सांगता येत नाही. म्हणून त्यांनी आता काय करू नेमकं मला समजेना. पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी म्हणजे संशय घेतील, माझे घरचे लोक माझ्यावर संशय घेतील. मी द्विविधेत आहे, काय करू. जिला सांगत होती ना ती सुद्धा भगवंताची भक्तच होती महाराज, आणि तिला भगवंताचा महिमा कळालेला होता, तिला भगवंताचं महत्व त्यांनी कळालं होतं. म्हणून तिनं मोठ्या मनानं सल्ला दिला, तुकोबाराय रूपी गोपीच आहे आणि ती सांगते आहे चिंता करू नकोस, भगवंताचं चिंतन करत निवांत राहा, जे होईल ते होईल पाहता येईल. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही. पाहिले पायी परतोनी, पाहिले पायी परतोनी, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. पाहिले पायी परतोनी, पाहिले तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाही परतोनी. परमार्थ करता करता जर संसारात काही चूक भूल झाली, जर संसार बिघडू लागला तर फार अट्टहास करू नये. ज्याच्याकरिता आपण आपलं जीवन समर्पित केलेलं आहे त्याचं चिंतन करीत राहावं. तो समर्थ आहे, त्याला सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणून सगळ्या साधू संतांची तुम्ही चरित्र बघा, तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. जगद्गुरु तुकोबारायांचा प्रपंच बिघडला, देवानं तुकोबारायांचं रूप धारण करून तुकोबारायांच्या घरी पित्र घातले होते, हे चरित्रात आहे. तुकोबारायांचं रूप धारण करून भगवान तुकोबारायांच्या, तुम्ही चरित्र ऐकले की नाही तुकोबारायांचं, त्याच्यात हे सगळं वर्णन आहे महाराज. की तुकोबाराय कर्ज फेडण्याकरिता, तुकोबारायांचं कर्ज फेडायला देव स्वतः गेला, तुकोबारायांचं रूप घेऊन गेला. असे अनेक प्रमाण आहेत. निळोबारायांच्या मुलीचं लग्न होतं, मुलीचं लग्न होतं. आता ते लग्न अशा पद्धतीने त्यांनी साजरं केलं पाहिजे. काय करायचं, देव स्वतःच त्यांनी सेवक होऊन आला, विठू सेवक होऊन आला आणि त्याने सगळं लग्न त्यांनी ओढून नेलं स्वतःच अशा पद्धतीनं. सावतोबांचं मंदिर आहे की नाही, सावतोबाबांच्या घरी लोक एवढे त्यांनी वाईट वागले,
बेदम मारलं सावता महाराजांना. मारल्यानंतर त्यांची जी विहीर होती बुजूनच टाकली महाराज, पूर्ण विहीर बुजून टाकली, सगळं शेत पेटून दिलं, जाळून टाकलं महाराज अशा पद्धतीने सगळं. मग आता काय करावं हताश झाले. त्यांची छोटीशी मुलगी होती, त्या मुलीनं उभारी दिली, म्हणे बाबा ज्या पांडुरंगाच्या भक्तीकरिता तुम्ही त्यांनी अट्टहास करता आहात तो पांडुरंग काय लपला थोडाच, तुम्ही त्याचं भजन करा, असे हताश होऊ नका. आणि मग त्यांनी आपण पुन्हा विहीर खांदू. तीनच माणसं, दोघं पती पत्नी मुलगी, आपण कशी काय विहीर, तुम्ही विहीर खांदायला सुरुवात तर करा. जगाच्या मालकाला दया आली आणि परमात्मा स्वतः विहीर खांदण्याकरिता आला. आजही विहीर तिथं पाहायला मिळते की जी भगवंतानं विहीर खांदायला त्यांनी मदत केली. आणि अजून अशी एक आख्यायिका आहे की भगवंताच्या स्नानाचं असणारं जे पाणी आहे तिथं अभिषेक केला जातो, त्याचं पाणी म्हणतात सावतोबांच्या विहिरीमध्ये येतं. आता कसं येत असेल मला माहित नाही, पण ही भगवंताची तरतूद म्हणा. म्हणजे भगवंतानं करुणा केली. भगवान विस्कळीत झालेल्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी भक्तांच्या सारखं करतो हे मला सांगायचंय. त्याला ते करता येतं, हा त्यातला भाव आहे महाराज. म्हणून त्यांनी गोपीला तिची सखी सांगू लागली, चिंता करू नकोस, तू का म्हणे निवांत राह, निवांत राहा, पाहिले पाही परतून जे होईल ते त्यांनी होईल, पाहता येईल. म्हणून गोपी निवांत आहे आणि भगवंताचं चिंतन करते आहे. पण चिंतन करता करता या सगळ्या गोष्टी बिघडू लागल्या आणि घरच्या लोकांना कळू लागल्या. मग त्यांनी घरच्या सासवांना कळालं की सुनबाई त्यांनी त्याचं चिंतन करतायत, प्रपंचात काही कोणत्या प्रकारचं लक्ष नाही. मग त्यांनी फार सासुरवास होऊ लागला. ही जी गोपी आहे ना, एक दिवशी घरामध्ये त्यांनी महाराज तिच्या नंदीला पाहुणे पाहायला येणार होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, 2-5 दिला सांगतो, छोट्या छोट्यानं थांबतो, म्हणून त्यांनी पाहुणे पाहायला येणार होते. आता स्वयंपाक त्यांनी करायचा होता. सासरे बुवा मोठे त्यांनी दष्टपुष्ट होते, सगळ्या गावात त्यांचं वजन होतं. आणि मग ते त्यांनी महाराज अशा पद्धतीने घरात आले, म्हणे सुनबाई आपल्या तायडीला पाहायला पाहुणे येणार आहेत, चांगला स्वयंपाक कर म्हणले, असा प्रसादासारखा शिरा झाला पाहिजे असं त्यांनी तिला सांगितलं. म्हणजे ठीक आहे आता स्वयंपाक कर. हिच्या चित्तात देव बसला होता ना, हरणे माझे हरले चित्त, आता काय करायचं त्याचं चिंतन करत होते. आणि स्वयंपाक करता करता 2 बरण्यासारख्याच होत्या, साखरेची आणि मिठाची, दोन्ही बरण्यासारख्या होत्या. आता त्याचं चिंतन करायला लागले. शिरा त्यांनी करायचा, तर शिरा करताना साखर टाकायचं तर मिठच टाकलं शिऱ्यात. आणि मग त्याने अशा पद्धतीने तो मिठाचा शिरा तयार झाला चांगल्यापैकी. पाहुणे आले सुद्धा, त्यांना बसायला टाकलं, सगळे पाहुणे अशा पद्धतीने बसले. आणि बसल्यानंतर आता त्याने महाराज जेवण वाढायला सुरुवात झाली. शिरा वगैरे सगळं त्यांनी वाढून झालं. आणि सगळं वाढून झाल्यानंतर म्हणले मीठ वाढायला ना थोडंसं. आता मीठ वाढा म्हणल्यानंतर तिने बरणी घेतली आणि पाहिली तर बरणी मोकळीच होती. थोडंच मीठ होतं, त्याच्यातून होतं तेवढं टाकून दिलं होतं शिऱ्यामध्ये. मग तिच्या लक्षात आलं साखर म्हणून मीठच टाकलं, आता काय करायचं. आणि आता सासरे बुवा तर गरम आहेत आणि पाहुणे आलेले आहेत. आणि मिठाचा शिरा खाल्यानंतर सोयरीक जमायची का बिघडायची असं होण्याची दाट शक्यता आहे. सगळेजण जेवायला बसले. पाणी वगैरे फिरून झालं, प्राणास्वा पणास्वा व्यानास्वा उदरास्वा समानास्वा ब्रह्मणेन महा असं कृष्णार्पण मस्तू झालं. आता त्यांनी वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे असं त्यांनी सुरू होणार आहे. सासरे बुवा आता तिला धाक पडला, आता काय करू. छोट्या खिडक्या असायच्या पूर्वी, अशा खिडकीतून डोकून पाहत होती महाराज काय होणार आहे. भगवंताचा धावा करायला लागले, कन्हैया तुझं चिंतन करता करता बिघडलं आणि आता माझं नांदणं सुद्धा कठीण होणार आहे. सासरे बुवा जर रागावले तर काय करू. अशी चित्ताची अवस्था तिच्या झाली, काय करावं असा प्रश्न पडला. आणि तिकडे सगळेजण जेवायला बसले. सासरे बुवाने त्यांनी गोड घास आधी घ्यायचा म्हणून सगळ्यात आधी शिराच हातात घेतला. आणि शिरा हातात घेऊन त्यांनी अशा पद्धतीने तोंडात टाकलं. ती घाबरलेली, आता काय होईल. त्यानं शिरा तोंडात टाकला. आता शिरा त्यांनी खायला सुरुवात केली. हिने डोळे घट्ट बंद करून घेतले. भगवंताच्या चरणांची आठवण करते, देवा वाचव, देवा वाचव. त्यानं एक घास शिऱ्याचा खाल्ला आणि तोंड मोकळं झाल्याबरोबर त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, वाह सुनबाई वाह, असे शब्द त्यांनी बाहेर पडले. आणि तिच्या लक्षात आलं की मीठ टाकलेला शिरा सुद्धा गोड झाला. आणि हा कशामुळे झाला, माझ्या श्याम सुंदरामुळे झाला, त्याच्याशिवाय दुसरं कोणी हे करू शकत नाही. पण तुका म्हणे निवांत राही. त्याच्या चिंतनात जरी काही त्यांनी चुकलं असेल, जरी संसारातलं काही विसरलं असेल, तरी त्याचं चिंतन बंद करू नये. तो कशाचं गोड करील सांगता येत नाही, काही करू शकतो, त्याच्यात फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून गोपी अशा पद्धतीने विभोर झाली होती. असे अनेक प्रसंग मला तुमच्या समोर सांगता येतील. या गोपी त्यांनी 6व्या गारानं सांगण्याकरिता गेल्या. नाशी आले आमुच्या सुना, अगं गोकुळात राहावं की जावं म्हटले. हा कोणाची वेणी तरी ओढतो, कोणाचा माठ तरी फोडतो. यानं वेणीची दाढीची गाठणच मारून टाकावी, आमचे मडके फोडून टाकावे. दहेद तुपाची त्यांनी चोरी करतोय. हा त्यांनी रांगोळी दारात काढली की त्याच्यावर लघवी करून पळून जातोय. जळके लाकडं त्यांनी आमच्या तोंडावर घेऊन धावतोय. काय काय करतोय हा कन्हैया.
फार सगळ्या गावाला यानं त्रस्त करून टाकलं. असे गाराणे यशोदेच्या समोर त्यांनी येऊ लागले. यशोदेनं समजून सांगितलं कन्हैयाला, कन्हैया चोऱ्या करू नकोस बाबा, कशा करता हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा. तरी पण खोड्या करायचा त्यांनी बंद होईना. मग त्यांनी नवस केला गणपती बाप्पांना. तो नवस त्यांनी एक अमासे देवे खोडी नाही केली, एक महिनाभर देवानं खोडी नाही केली महाराज. पण परत खोड्या करायला लागला. आता काय करायचं, आता ते नाही सांगत. मी तुम्हाला गणपतीला दम दिला होता त्यानं. म्हणजे तो गणपती बाप्पा त्यानं विचारा तुम्ही एकांतात गेल्यावर कधीतरी की बाबा सांगत होतं तुम्हाला दम दिला, खरं आहे का खोटा आहे. म्हणून त्यांनी महाराज दम दिला गणपती बाप्पाला. आईनं त्यांनी नवस केला आणि फेडायला गेली. नवस फेडण्याकरिता घमीला भरून मोदक नेले. नेल्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर ठेवले. कुंकवाचा करंडा घरी राहिला म्हणून घरी आणायला गेले. आणि मग त्यांनी कन्हैयाला सांगितलं, हे बघ मला परत येईपर्यंत इथं लक्ष ठेव, हे मोदक आहेत कुणी हात लावेल. म्हणे ठीक आहे तू जा. आई निघून गेली. आणि आई गेल्यानंतर त्यांनी महाराज हळूच त्या मोदकांकडे पाहायला लागला. गणपतीकडे पाहायचा, मोदकाकडे पाहायचा. मग हळूच एक मोदक घेतलाच महाराज त्यानं. घेतल्यानंतर त्याने तोंडात टाकला. गणपती बाप्पा पाहायला लागले. म्हणजे एक मोदक घेतलाय, खाऊ द्या म्हणजे लेकरू आहे एखादा खाईल. काय होतं त्याने घमेला भर मोदक होते, खाऊन खाऊन किती खाणारा. एक मोदक खाल्ला. मग दुसराही घेतला, दुसराही खायला सुरुवात केली, दुसराही खाल्ला. मग तिसरा खाल्ला. मग जरा थोडं टेन्शन यायला लागलं. कारण आता गणपतीला मोदक फार आवडतात. मोद म्हणजे त्याने मोठा आनंद देणारा त्याने घटक म्हणजे मोदक. लाडूच आहे तो, त्याला मोदक असं नाव त्यांनी पडलं. म्हणून त्यांनी महाराज ते मोदक खायला सुरुवात केली. आणि सगळे मोदक खाऊन घेतले. आणि खाऊन पुन्हा गणपती बाप्पांकडे पाहिलं. म्हणे बघा आता जर माझी आई आली आणि जर तुम्ही माझ्या आईला चुगली केली तर माझ्याशी गाठ आहे. म्हणे काय, जिथं मोदक गेलेले आहेत तिथं पाठवीन. अशी त्यांनी दमच देऊन टाकला. झालं काय माहिती आहे का, मग आई आली खरोखर. आणि आल्यानंतर सगळ्या वस्तू जिथले तिथे होत्या, मोदक नव्हते. कान्हा मोदक कुठे गेले रे. म्हणे तुला खरं सांगतो आई, एक मोठ्या पोटाचा उंदरावर बसून आला होता. माझ्यासमोर मोदक खायला लागला. मी त्याला म्हणलं खाऊ नको, आई माझी रागवेल. माझं ऐकलं नाही त्यानं, सगळे मोदक खाऊन घेतले. तुला जर खोटं वाटत असेल तर याला विचार. त्याच्याकडेच हात केला गणपती. मला काय समजत नाही ते, आता तुम्ही पाहून घ्या त्याने काय म्हणताय ते. गणपती बाप्पा सुद्धा त्याच्यावर प्रेम करतात फार. म्हणून त्यांनी काही आईला गारणं सांगितलं. त्यांना माहिती आहे गारणं सांगितलं की हे दाढीची आणि विणीची गाठण मारतंय. गारणे सांगितलं की हे काय करेल त्यांनी सांगता येत नाही. गारणे सांगण्याकरिता गोपी आली. तिच्या गोठ्यातच शिरला पहाटेच. सगळ्या गाया सोडून दिल्या गोठ्यातल्या. गाढवं आणले कुंभारवाड्यातून आणि गाढवं नेऊन उभे केले गायाच्या जागेवर. गाढवं मोठे मोठे होते गायीसारखेच. आता ते गाढवाचा फार चांगला स्वभाव असतो महाराज. म्हणजे गाढवाला बांधावं लागत नाही जास्त. नुसतं त्याच्या पायाला असं केलं की त्याला वाटतं आपल्याला बांधून टाकलं. मग ते गाढवं सगळे जागेवर उभे होते. मग काय झालं, ही गोपी त्यांनी धार काढण्याकरिता गेली भल्या पहाटे. गेल्यानंतर त्यांनी ती बादली घेऊन गेली. तर गाढवाचा अजून एक स्वभाव असतो, म्हणतात गाढवाच्या मागून जाऊ नये आणि कोणाच्या तरी पुढून जाऊ नये. पुढून कोणाची मला माहित नाही अजून, मी नंतर चौकशी करून सांगेन. गाढवाच्या मागून जाऊ नये म्हणतात. आता त्याच्या मागून गेल्यानंतर ते गाढव बरोबर कार्यक्रम करतं. काय पिछाडी मारतं महाराज. लगेच ताबडतोब ती धावत आली यशोदे समोर. यशोदे म्हणे बाहेर. म्हणे काय, बघ म्हणे माझा हात मोडलाय. म्हणे मग दवाखान्यात जा, त्याला प्लास्टर करू नये का. माझ्याकडे आली. म्हणे कशामुळे मोडला ऐक. सकाळी गाय म्हणून त्यांनी गाढवाखाली धार काढायला बसली. गाढवाने जी पिछाडी मारली एका हातात मीन दुसऱ्या हातात बादली. हातच मोडला. तुझ्या कन्हैयामुळे हे झालंय सांग, आता काय करायचं. म्हणजे त्यांच्या गाया सोडून द्यायला लागला. त्यांनी दूध अशा पद्धतीने पिऊन घ्यायला लागला. त्यांची माठ फोडायला लागला. या सगळ्या खोड्या कन्हैयानं करायला सुरुवात केली. यशोधरानी त्रस्त झाली. ती म्हणली उद्या जाई वना, आता घरी राहू नकोस. सवे घेऊन ये गोधना, गोमातेला घेऊन वनात जा. मग कन्हैया वनात जाण्याकरिता निघाला. सगळे गोपाळ सवंगडी बरोबर आहेत. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोट सवेरो मदन गोपाल रे. कारी कारी गैया, गोरे गोरे ग्वाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल रे. घास खाए गैया, दूध पिए ग्वाल, माखन खायो मेरो मदन गोपाल रे. छोटी छोटी लखोटी, छोटे छोटे हाथ, बंसुरी बजाए मेरो मदन गोपाल. छोटी छोटी सखिया मधुबन बाग, रास रचाए मेरो मदन गोपाल. कन्हैया त्याने लीला करतोय, खेळू लागला. गोमातेच्या मागे गायी, गोपाळ, सवंगडे, वना, सर्वांना वनामध्ये त्याने घेऊन गेलेला आहे. गोपाळांबरोबर उड्या मारतोय, बागडतोय, खेळतोय. विटे, दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी अनेक प्रकारचे खेळ कन्हैया खेळला. खेळ खेळून खेळून सर्वजण त्यांनी दमलेले आहेत. 12:30ला 5 मिनिटं कमी होते. पोटात भुकेचा वाजले का 12:30? पोटात भुकेचा नाही वाजला. पोटात भुकेचा डोम झाला होता. देवा फार भूक लागली रे, आता खेळ मोडावा परत. तुम्हाला ऐकावं वाटतंय अजून.
तुम्ही चांगले सापडले, मला असे सगळे तुमच्यासारखेच लोक मला रोज सापडावेत देवा. पांडुरंगा तुझी विनंती करतो, असेच लोक तुझे रोज. खरंच आहे, महत्वाची गोष्ट आहे. मला तुम्ही किती चांगली माणसं आहात, तुम्ही कीर्तन ऐकायचं म्हणता, अजून तुम्ही प्रसन्न आहात. थांबणार आहे मी आता, लक्ष बरं काय का. मग त्या काय भूक लागली तर काय करायचं म्हणून खडके सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा म्हणून त्यांनी खडकावर सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. सगळ्यांच्या शुद्धऱ्या त्यांनी सोडलेल्या आहेत. पानांचं द्रोण तयार केलं, त्याचा काला त्यांनी एकत्र केला आणि सगळ्यांच्या मध्ये उभं राहून कन्हैया गोपाळांना काला अशा पद्धतीने वाटू लागला. हे सर्व गोपाळ भगवंताच्या अधीन झालेले आहेत. त्यानं सर्वांचं चित्त चोरून घेतलेलं आहे. सगळ्या गोपिकांचं चित्त भगवंतानं चोरून घेतलेलं आहे. सर्व ब्रजवासी लोक भगवंतावर प्रेम करतायत. स्वतःच्या हाताने हा गोपाळांना खाऊ घालतोय. भागवतकार वर्णन करून सांगतात, हरिम हा विभ्रत वेणुम जठर पटयो शृंग वेदलेचे कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये सोपरी सुरधो हासे नर्भविस्वये स्वर्गे लोके मिषति बभुजे यज्ञ भुक्बाल केली गोपाळ काला केला. गोपाळ संतुष्ट झाले. निळामने अक्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. सर्वांना ब्रह्मानंद प्राप्त झाला. हा प्रसंग इथपर्यंतच सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यावर येऊन ठेपलेलो आहोत म्हणून त्यांनी काल्याचा प्रसंग आहे आणि तो अशा पद्धतीने आपण पाहिलेला आहे. भगवान सर्वांच्या मध्ये उभा आहे. गोपाळांना कमलाकार बसवलेला आहे. छोटे छोटे गोपाळ जवळ घेतलेले आहेत. मोठ्या मोठ्याने जरा दूर बसवलेला आहे. छोटे म्हणजे अनन्य भावानं शरण आलेले आहेत ते जवळ घेतले. जे ज्ञानाच्या अभिमानानं मोठेपणानं फुगलेले आहेत त्यांना जरा दूर बसवलं. खाऊ मात्र घालतोय. सर्वांना स्वतःच्या हाताने खाऊ घातला आणि काला करून त्यांनी सर्वांना संतुष्ट केलेला आहे. म्हणून त्यांनी हा प्रसंग इथपर्यंतच आहे. म्हणून तो प्रसंग आपण पाहिला. काला दोघांमध्ये होत असतो. काला 3 प्रकारचा असतो. दहिलाहीचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि जो ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. दहिलाहीच्या काल्याने स्थूल शरीर पुष्ट होतं. हरिनामाच्या खिचडी काल्याने सूक्ष्म शरीर संतुष्ट होतं आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या काल्याने कारण शरीर नष्ट होतं. ही प्रक्रियाच आहे, त्याचा क्रम आहे. हा काला जो याच्यात जो काला आहे की नाही हा फार महत्वाचा आहे. यानं अख्खं कीर्तन ऐकलंय काल्याने. हा म्हणून फार महत्वाचा काला आहे. यातलं एक एक शीत सुद्धा महत्वाचं. लाही शीत लागे हाती दोष देखून येते पळती. यातलं एक शीत जरी भाग्यानं आपल्याला प्राप्त झालं, भाग्याचा तो पावे येथे, भाग्यवानच तो प्राप्त करून घेऊ शकतो. हे एक शीत खाल्लं रे खाल्लं की त्याच्या शीताचा प्रभाव असा होतो की आपल्या मुखातून आपोआप भगवंताचं नामचिंतन येऊ लागतं. आपोआप. एरवी साधू संत म्हणतात देवाचं नाव घ्या, लोक घेत नाहीत. आपोआप नामचिंतन सुरू होईल या काल्याच्या म्हणजे या काल्यातून दुसऱ्या काल्यात जाता येईल नामचिंतनाचा काला. आणि ज्याच्या मुखामधून आपोआप नामचिंतन होत आहे त्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या कृपेने श्री गुरूंची प्राप्ती होईल आणि तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश होऊन त्याला जीवब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होऊन तो जीवनमुक्त होईल. म्हणून तिसऱ्या काल्यात पदार्पण होईल. म्हणून हा काला त्या काल्यापर्यंत घेऊन जाणार आहे. हे वैशिष्ट्य काल्याचं आहे. मग काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनात देव उभाच आहे, सगळे भक्त सुद्धा आहेत. कोण्या कोण्या भक्तांबरोबर काला करतो आहे ते भक्त त्यांनी कोण आहेत त्यांचं नामचिंतन करूया. हे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली